राजू इंगळे सर, आवाज येतोय का तुम्हाला माझा? राजू इंगळे सर, तुम्ही जॉईन झालेला आहात, मला माझा आवाज येतोय का तुम्हाला? सगळेजण विद्यार्थी तुम्हाला वेलकम करतायत. राजू इंगळे सर, सर माईक ऑफ आहे त्यांचा. सर तुमचं माईक ऑन कराल का? स्पीकर ना, तुमचं माईक फक्त ऑन असल्यामुळे तुमचा आवाज येत नाहीये. राजू इंगळे सर, सर त्यांना एक मिनिट, त्यांचं इथे दिसत नाही मला. जॉईन झालेत का ते? हॅलो सर, जॉईन झाले ते, माईक ऑफ आहे त्यांचा. बरं, पण त्याचा व्हिडिओ चालू आहे का? नाही, व्हिडिओ पण ऑफ आहे. व्हिडिओ पण ऑफ आहे. राजू सर, तुमचा व्हिडिओ आणि माईक दोन्ही ऑन केलात तर बरं होईल. गुगल मीट वरनं तुम्ही जॉईन झालेला आहात. दीपक सर, मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवतो, तुम्ही त्यांना फार तर फोनवर बोलून घ्या, काही त्यांना असिस्टंट हवा असेल तर. कारण ते जॉईन झालेत पण कदाचित व्हिडिओ आणि त्यांचा माईक ऑफ आहे. मी पाठवला नंबर दीपक सर तुम्हाला. दीपक सर, त्यांचा नंबर पाठवलाय, तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. ओके, तर ते जॉईन झालेले आहेत. काय टेक्निकल असिस्टन्स थोडाफार दीपक सर त्यांना सांगतील आणि मग ते आपल्याशी आलेच. वेलकम वेलकम वेलकम, सगळ्यांनी तुमचं खूप स्वागत केलेलं आहे. तुमचा माईक फक्त चालू करा सर, माईक तुमचा ऑफ आहे इथे, माईक, तेव्हा तुमचा आवाज येत नाही. राजू सरांचा माईक ऑफ आहे तुमचा इथे. हा, नाउ इट स्टार्टेड. येस 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 येस, खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मी बराच वेळ बोलत होतो विद्यार्थ्यांशी. अच्छा. आणि आज अल्फाबाईटच्या या फोरम वरती खूप खूप स्वागत आहे. आणि आता विद्यार्थ्यांनी सगळी पीपीटी तुमची बघितलेली आहे, व्हिडिओज बघितलेले आहेत. व्हेरी गुड. आणि विद्यार्थी खूप उत्सुक आहेत तुम्हाला ऐकण्यासाठी. सुरुवात म्हणून मला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगायला आवडेल की राजू इंगळे सर हे आम्ही लहानपणापासून एकत्र, अतिशय म्हणजे मला चांगलं आठवतं, एका माध्यमिक एका शाळेमध्ये आम्ही होतो लहानपणापासून. आणि मी तिथे शिवपुरीला माझे काका काकू शिक्षक असल्यामुळे आम्ही शिक्षक शाळेला राहायचो. त्यामुळे आणि राजूचे आई वडील अतिशय अतिशय विपरीत परिस्थितीमधनं, मला चांगला पूर्ण कौटुंबिक परिस्थिती तुझी माहिती, आणि इतक्या विपरीत परिस्थितीमधून धडाडी, नेहमी जिद्द, आणि या पद्धतीनं तू प्रवास केला. मला आपण नंतर समितीमध्ये एकत्र होतो आणि मी नेहमी, आपण जसं जसं भेटतोय तेव्हापासून, राजू बन गया जेंटलमन, राजू शाहरुख खानचा मूवी नेहमी तू समोर आणत असतो, सिद्ध करत असतो. प्रत्येक वेळेस अनेक स्टेप्स अतिशय छान ताकदीनं घेतल्या. मला वाटतं तुझ्याविषयी मी काही सांगण्यापेक्षा मी तुला असं तुम्हाला विनंती करेल राजू सर, की आज तुम्ही इतकं भव्य यश मिळवलंय. मुलांनी सगळ्या व्हिडिओज टेक्नो ग्रुप बद्दल तुमची, पण तरी सुद्धा तुमच्या तोंडून ऐका, म्हणजे बालपणापासून तर थोडक्यात ऐकायला मिळालं तर खूप आवडेल. तर तुमच्या मधला आणि मुलांच्या मधला मी अधिक वेळ घेत नाही आणि तुम्हाला विनंती करतो राजू सर की तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात, बालपणापासून थोडक्यात सांगावं. तुषार, खूप 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 तुझे धन्यवाद. मी सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात केली आणि मला वाटतं 2 का 3 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितले की असं आपलं बोलणं झालं, शेअर करायचं, आणि ही सगळी खेडेपाड्यातली आपली मुलं आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण ते वी आर अँड वी वेअर पार्ट ऑफ ह्या सगळ्या. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आता राहतात, ज्या परिस्थितीशी तुम्ही तोंड देताय, किंवा ह्या कोविडमध्ये जे काही मनामध्ये, डोक्यामध्ये जे काही चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये 25, 30, 40 वर्षापासून चाललेल्या आहेत. आणि त्या गोष्टी घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. सुरुवातीला मी असं म्हणेल की मी खूप मोठा कोण नाहीये. तुषार आणि आम्ही खूप छान मित्र आहोत.
ऍज अ ह्युमन बिईंग. राईट. माणूस मोठा किंवा छोटा हा त्याच्या मालमत्तेवरती किंवा त्याच्या शिक्षण बुद्धिमत्तेवरती नसतं, तर तो किती कोलरेट होतो इतरांशी, हा अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज अब्दुल कलाम मोठे होते, आपल्याकडे कितीतरी लोक आहेत, बाबा आमटे सारखा साधा माणूस किती कोरिलेट झाला करोडो हजारो लोकांना. त्यामुळं माणूस छोटा का मोठा हा मुद्दा नाहीये. आपल्याला त्याच्या पुढं काय आपलं आता सध्याचं आपलं करंट आपण काय विचार करतो आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. कारण यश हे टाकण्यासाठी तुम्हाला त्या स्टेप्स आणि तुम्हाला त्या पद्धतीनं खूप काही मेहनत घ्यावी लागते ह्या ह्या सुरुवातीच्या काळामध्ये. मी सुरुवात अशी करेन की माळशिरस आम्ही जिल्हा सोलापूर आणि तालुका हो. माळशिरस इथं एक छोटस गाव आहे शिवपुरी. तिथं मी आणि तुषारनं सुरुवात केली. तुषार ही जस्ट 1 इयर माझ्यापेक्षा मोठा आहे. पण आम्ही खूप सुरुवात वेगळ्या पद्धतीनं आम्ही घेतली. तुषारची पार्श्वभूमी म्हणजे तो शिक्षक कुटुंबातला मुलगा आहे आणि भयंकर सुसंस्कृत. आणि तसं जर आम्हाला बघितलं म्हणजे कारण आम्ही खेडे म्हणजे कम्पेअर टू ते बघितलं तर आम्ही माझे आई वडील अशिक्षित, पण आपण म्हणत नाही की ते अशिक्षित होते, कारण त्यांनी एका चांगल्या मोठ्या म्हणजे कुटुंबाला त्यांनी सावरलं. मला 4 भाऊ आणि 5 बहिणी. आमचं कुटुंब खूप बेताचं आणि अशी काही खूप गव्हर्नमेंटची नोकरी नव्हती की जेणेकरून आम्हाला खूप मोठा पगार यायचा वगैरे. आमची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मजदूर म्हणून काम करायची आणि वडील असेच टेलरिंगचं काम करायचे. कांदा बटाटा कधी विकायचे, शेव चिवडा विकायचे बाजारात जाऊन. म्हणजे तो आणि आम्ही 9 भावंड, भागायचं नाही म्हणून कोणाला प्रत्येकाला. आता कसं असतं कुटुंबामध्ये आहे ना, आम्ही आता 9 जण आणि हे सगळे 12-15 जण बहिणीचे 3-4 मुलं भागायचं नाही ना एवढं. आणि आमच्याकडे काय स्वतःची शेती नव्हती की ती भरून ठेवलं वर्षभराचे ज्वारी बाजरी वगैरे, तसं काही नव्हतं हा प्रकार. खरंच. तर मग कॉन्ट्रीब्युशन काय कुटुंबातलं, तर तुम्ही मग आमच्या घरी मला आठवतंय की आमच्याकडे 20-25 शेळ्या होत्या, म्हशी 10-12 आणि गायी पण अशा 16-17 होत्या. आणि हा सगळा मोठा आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सगळे खेडेगावात राहता, की एवढ्या मोठ्या 3 प्रकारच्या प्राण्यांना त्याला तर अगोदर सगळं सांभाळायचं, त्याचं शेण घाण हे ते सगळं, आणि त्यांना परत चारा, गवत पाणी काय लागेल ते, हे आम्हाला शेती नसताना आम्ही मॅनेज करायचो. बरोबर. कारण ह्या सगळं हे तर तो एक कॉन्ट्रीब्युशनचा भाग होता. लवकर उठायचं, गवत पाणी गोळा करायचं, गाई म्हशी न्यायच्या, त्यांना धुवायचं वगैरे, हे करत 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 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि हे त्या ठिकाणी आमच्या त्या तुषार त्यांना आमच्या परिसराचं नाव होतं टॅनरी. हो. आणि आपण म्हटलं पण होतं की आपण एक पुस्तक त्यावरती तू लिहावंस, असं माझा तुला अनुरोध होता, कारण त्या लेवलचं म्हणजे तिथलं ते वातावरण. आणि टॅनरी मला तुषार नेहमी तुषारच्या डोक्यामध्ये तो टॅनरी परफेक्ट बसलेले आहे वर्ड. टॅनरी ही शिवपुरीपासून अगदी 2-3 किलोमीटरवरती असेल. इथं वालचंद शेठनं 160 खोल्यांची जे कॅज्युअल कामगार आहेत ना त्यांच्यासाठी ती कॉलनी केली होती. बरोबर. आणि ती कॉलनीमध्ये ह्या सगळ्या म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक याकडचे अशिक्षित कामगार जे शेतीसाठी तिथे येऊन काम करतील असे होते. आणि नंतर शिवपुरी म्हणून होता, तर तिथं शाळा हे ते, मग ते शेती महामंडळाचं हे सगळं पूर्ण सेटअप होतं. आणि शेती महामंडळ, महाराष्ट्र शेती महामंडळाच्या एका मोठ्या सेक्शनपैकी शिवपुरी हा एक सेक्शन होता.
आणि शिवपुरी हे हेड ऑफिस असल्यामुळं शिवपुरी तसं समृद्ध होतं सगळं. पण आमच्याकडे ह्या समृद्धीमध्ये आमच्याकडं जी परिस्थिती होती आर्थिक, ही इतकी विवंचना असायची की मी कधी मला वाटतं आठवतंय की 10वी पर्यंत मी कधी चप्पल घातली नसेल किंवा कधी नवीन कपडे घातले नव्हते. वडील आमच्याकडे नेहमी कुणाच तरी कपडे आले तर वडील ते शिवायचे आणि ठिगळ्याच्या चड्ड्या म्हणजे पूर्वी ते पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी होती ना, तर असं असं करून ते सगळं चालत होतं म्हणजे. आणि वी वर हॅपी. आम्ही ते सगळं काम करत होतो. तर टॅनरीचं नाव का असं पडलं, कारण शेती महामंडळामध्ये खूप सारे काम करायला हे गाई बैल लागायचे. त्यामुळे त्यांना एक ठेवण्याचं ठिकाण होतं की आणि मग ते जर म्हातारे झाले तर त्याचा कत्तलखाना असायचा. मग टॅनरी ह्या शब्दाचं जर तुम्ही डिक्शनरीमध्ये जर अर्थ पाहिला तर ते कातडी कमवण्याचं ठिकाण असं होतं. हो. की ते त्याच्यामध्ये की ओल्ड ॲनिमल्स ऑर जनरली कट देअर, आणि मग त्यातनं ते कातडी आणि ते हे सगळं, तर ते कत्तलखाना आमच्या तिथं होता म्हणून त्या परिसराला टॅनरी म्हणायचं. तुम्ही टॅनरी अशी जर कुठे तुम्हाला जर पाहायला मिळाली तर अतिशय दुर्गंध वास. अगदी अगदी. झोपडपट्टीत पण तेवढा दुर्गंध वास नाही आणि तोही 3-4 किलोमीटर परिसरामध्ये ते पसरलेला असतो. खूप अगदी मी म्हणतो की आजच्या चांगल्या झोपडपट्ट्या सुद्धा बऱ्या अशा ठिकाणी आमचं बालपण गेलं एकंदर. तर म्हणण्याचा उद्देश असा की ज्यावेळेस हे सगळं होत असताना की एक मानसिकता जी तयार होत असते की नाही, आम्ही माझी आई अशी काम करते, माझे वडील असे काम करतात, मला आमचे भाऊ असे काम करतात, आणि त्यातनं एक आपली स्वतःची एक मानसिकता तयार होत असते. नाही, आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला काहीतरी करायचंय. काहीतरी करायचं म्हणजे काय की मला मोठं व्हायचंय. आणि तुषार, मला आठवतं मी ज्यावेळेस माझी बहीण आणि भाऊ असायचे आणि आम्ही शेतामध्ये गवत काढायला जायचो गायींना. ते तर कधी कधी विमान चाललं ना तर मी माझ्या लहान भाऊ किंवा भाचे आहे ना त्यांना म्हणायचो, मी एक दिवशी विमानात बसणार. का तर मला एक ओढ होती त्या पहिल्यापासून की नाही, मला त्या विमानामध्ये बसायचंय. आता विमान खरेदी करायचं का नाही तो नंतरचा मुद्दा आहे, मी त्याच्यावरती येतो. तर आता हा जो प्रवास सुरू झाला आणि खूप असं एक टिपिकल आता जो मुलं खेड्यात राहतात की म्हणजे खूप साध्या भिंती किंवा कॉन्क्रीटचं घर, स्लॅब आहे किंवा वरती गोठा आहे, 2-3 जनावर असतील, दूध देतात हे. तर आता ह्यांच्या कोविडमध्ये ह्यांच्या मनावरती बहुतेक असा ताण नक्कीच पडलेला असेल की हे शिकायला इंदापूरला असतात. ज्यावेळेस घरी जातो ना त्यावेळेस आई वडील म्हणतात हे कर ते कर, तू त्याला फिरवून आण, त्याला हे कर, पाणी. हे आजच्या मुलांना ते आवडत नाहीये. कारण ते का आवडत नाही, कारण ह्या सगळ्या वास्तविक शहराची सवय लागलेली आहे. पण खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं. आपली आई उठते सकाळी, सारवण करते, पूजा घालते, तुळशीला पाणी घालते, वडील 10-15 मिनिटं का होईना गंध लावून हे करून मग सुरुवात करतात. हे लाईफ नाही का? हे सुद्धा लाईफ आहे. आज आपण म्हणतोय की एवढ्या मारामारीमध्ये सगळे आता कामगार गेले आणि त्या दिवशी नरेंद्र मोदींनी सांगितलं ना, आत्मनिर्भर व्हा. आत्मनिर्भर व्हा म्हणजे आता इंदापूरवरून पुण्यात नाही यायचं,
आता इंदापूरवरनं शेटफळला जायचं, लोणीला जायचं, तुमच्या तिथं जाऊन तिथंच काहीतरी करायचं. कारण आता सगळ्या संधी वाढत चाललेल्या आहेत. मी परत त्या मुद्द्यावर येतो की 10वी नंतर खूप छान मार्क पडले मला काहीतरी. तू फर्स्ट आला होतास मला आठवतंय. हा, मी शाळेमध्ये पहिला होतो. आणि 12वीला मी नातेपुतेला गेलो, बीजे दाते प्रशालेला. आणि ऑफकोर्स माय फ्रेंड तुषार पण होता. नातेपुतेलाच होतो आपण. आणि आपल्या बाबतीत एक होतं की जरी आपण जरी माळशिरस तालुका म्हणत असलो तरी आपल्यासाठी पत्र जी यायची, कारण आपण नदीच्या पार होतो आणि पोस्ट वालचंदनगरच असायचं सगळं, आणि पत्र मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यात मिळायची. पोस्ट सुपर वालचंदनगर कधीच सोलापूरचं पत्र नाही. आपण भाग होतो बॉर्डर. आणि आजही आपण सोलापूरचं म्हणत नाही, आपण बारामती जवळ म्हणतो. नाही, पुणे बरोबर का? म्हणजे किंवा वालचंदनगर म्हणतो आपण. म्हणजे वी आर ओन टू द डिस्ट्रिक्ट ऑफ पुणे. त्यामुळं मग 12वीला पण मला छान मार्क पडले. आणि मला आठवतंय की वेन वी स्टार्टेड दिस, तर तो होता आणि अप्पू होता, अप्पू शिवगुडे. मी आणि अप्पू. बरोबर. मला वाटतं तुमचा वावरे, गणपत वावरे पण. हा. तर आपण मला सांगितलं ह्याला की तू जरा ट्राय कर विद्यार्थी साहित्य समितीमध्ये, आणि सरफेस कोटिंगचा एक कोर्स आहे. हे पहिल्या वर्षी अप्पू पण नव्हता, त्याला माहित होतं. हा, सरफेस कोटिंग अप्पू तुझ्या बरोबरच जॉईन झाला परत सेकंड इयरला. फर्स्ट इयरला नव्हता. हा, तो नव्हता, पण तो एका वर्षी जॉईन झाला. पण अप्पू आला होता आणि काहीतरी त्याला माहित होतं सगळं. हा, माहित होतं. आणि नंतर तो माझ्या बरोबर मी ज्यावेळेस आलो, कारण घरच्यांना हे ज्यावेळेस कळलं की 12वी पास वगैरे, तर त्यांनी सांगितलं की TC कॉलेज बारामतीला BSc ला ऍडमिशन घ्यायचं. आणि तू ते मॅथ्स वगैरे काय BSc मॅथ्स करून कुठेतरी शिक्षकाची नोकरी करायची परिस्थिती आपली नाहीये, आणि खूप हवेत जायचा प्रयत्न करू नये असं आम्ही आमच्या थोरले बंधू रघुनाथ यांनी आम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं. आणि त्याची आमची ऍडमिशन झाली पण. म्हणजे आणि पण मला पुण्याला यायचं होतं, आणि मला सरफेस कोटिंग मध्ये काही करून पण मला पुण्यात यायचं होतं हे माझे. तर मी ते काहीतरी करून आहे ना, जुगाड करून म्हणतो ना आपण, म्हणजे न सांगता मी पुण्याला आलो अप्पूच्या मदतीनं. रघुनाथला वगैरे. आणि इथं आल्यानंतर म्हणजे ते मोहन जोशीच्या त्या हॉस्टेलवरती राहिलो. बरोबर. ते पॅरासाइट म्हणून आहे ना, मला वाटतं 15-20 दिवस 25 दिवस राहिलो. आणि ऍडमिशन मिळाल्यानंतरच मग घरी गेलो. आणि नंतर सगळ्यांना सांगितलं. त्यावेळी मोहन आणि विजू जोशी, हा, त्यांनी खूप मला मदत केली. अगदी शिवाजीनगरच्या ते पहिल्यांदाच पुण्यात ना सगळं तेच मार्गदर्शक आपले, की पहिलं पुणे कसं आहे का, कसं पुणे. आणि नाही, पुणे म्हणजे फक्त माहित होतं की पुणे कसं असतं ते. टांगरी किंवा वालचंदनगरच्या पुढे आम्ही कधी गेलेलो होतो. फार शिंगणापूरला गेलो होतो. आपल्याला आता ह्याच्यातली हे माहिती नव्हती. पण हा सगळा प्रवास ज्यावेळेस विद्यार्थी साहित्य समितीमध्ये सुरुवात झाली, तर मला आठवतंय की सरफेस कोटिंगला ऍडमिशन मिळालं, आणि स्टार्टेड इन अ डिफरंट वे. आणि ऑफकोर्स तुला माहिती आहे तो सगळा नंतरचा समितीमध्ये पण खूप बंडखोर पुणे मी राहिलेलो आहे. आग्रही खूप शामून होतो असं नाहीये. नाही, पूर्ण स्ट्रॉंग. सगळ्या बाबतीत कुठले निर्णय अगदी घेऊन मोकळे होणार आणि स्ट्रॉंगपणे ते राबवायचा प्रयत्न करणार. म्हणजे आणि अजूनही तसंच काही बदल नाही. की बेसिक असतं ना, की ताकदीनं पुढे जायचं, बस ते कम्प्लीट करायचंच. टार्गेट ओरिएंटेड. अगदी. तर अजून मग पुढचं काय, अजून यू कॅन आस्क मी, मग मी पुढचं. येस, मला अगदी नाही, मला फक्त हेच विचारायला आवडेल की हा तुझा सगळा तू बालपणीचा प्रवास सांगितलास,
आपण म्हणजे मी मगाशीच मुलांना मगाशी तुला मी म्हटलं की राजू बन गया जेंटलमॅन म्हणजे शाहरुख खानचा आपण मूवी आहे, त्या काळामध्ये सुद्धा तुझी ती स्वप्न असताना प्रत्येक वेळेस नाही हे होणार ह्या पद्धतीने मी करणार, म्हणजे तू कुठल्याही गोष्टी आणि समितीमधले काही 2-3 अनुभव, कारण समितीमधनं पण तुला भरपूर शिकायला मिळालं आणि तू आज समितीला भरपूर मानतोस. किंवा आम्ही आता मगाशीच मुलांनी सांगत होतो की मी जाऊन समितीत काम करतो वर्कआउट, पण आम्हाला कधी डोनेशनची गरज लागली की आमचा राजू असतो आणि हक्काने आम्ही लाखो रुपयांचं डोनेशन राजूकडनं नेहमी घेतो. तर तुला समितीमधून काय शिकायला मिळालं? कॉलेज तुझं होतंच, पण कॉलेजच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर जे नॉलेज आहे, जो एक्सपोजर आहे समाजामध्ये राहतानाचा, तर समितीमधनं तुला काही 1-2 अनुभव शेअर करता आले, काही वेगळा एक्सपोजर शेअर करता आला? मी पुण्यात सुरुवात आपली एकदम खेड्यातनं ज्यावेळेस कुठलाही विद्यार्थी शहरात येतो तर त्याच्यावरती प्रचंड दडपण असतं. ते दडपण असतं की आपण योग्य आहे ना, आपण चुकत नाही ना, आपण एका ट्रॅकवरती आहे ना. बरोबर. हे 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 दडपण असतं. आणि दुसऱ्या बाजूला बेफिकिरी असते. बेफिकिरी कशाची असते? नाही करणार नाही, मी होणार आहे, मी करणार. आणि त्या वयातली ती बेफिकिरी असते ना, त्याला म्हणतात की ती बिनधास्तपणा. कुठल्याही गोष्टीला अप्रोच सडेतोडपणे जायचं, काही हो, मग त्यामध्ये फेल्युअर आलं तरी चालेल. बरोबर. समितीमध्ये तो जो मी समितीमुळे संवेदनशील झालो. बरोबर. पहिली गोष्ट की मी एकटा नाहीये, कुटुंब आहे. आणि हे सगळं कुटुंब जे आहे, कारण आमच्या कुटुंबातला आय थिंक आय एम द सेकंड पर्सन who has come out from the village and started his education in Pune. राईट. त्यामुळं कुटुंब ज्यावेळेस एखादा माणूस बाहेर जातो त्यावेळेस त्याच्या माग त्याला, मग मला ते आपण आपल्याला योग्यच केलं पाहिजे. आपल्या मागे कुटुंब आहे, आपल्या आई वडील आहेत, ते शिकलेले म्हणण्यापेक्षा गरीब आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचंय, आपल्याला ह्यातनं परिस्थितीनं बाहेर काढायचं सगळ्यांनाच. तर समितीमुळं स्वावलंबन आलं. जे सुरुवातीला होतं समितीपेक्षा जास्त स्वावलंबी आम्ही कदाचित माझ्या घरी होतो, कारण आम्ही उठायचो 5 वाजता. आमचं म्हशी चारायच्या, सकाळी चारा गोळा करायचा, सगळा अवलंबून म्हणजे आमचं समितीनं ते शेप मध्ये आणलं. जे स्वावलंबन आहे ना, शेप मध्ये आणलं. समितीमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली डिसिप्लिन्ड मॅनर मध्ये मांडल्या गेल्या, ज्या विस्कटल्या होत्या. पूर्वी बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी असं वाटायचं, पण समितीमध्ये तो एक ॲक्युरेटपणा आला. म्हणजे चित्र काढताना आपण एका मोठ्या फळ्यावरती कसंही काढतो, पण आम्ही कसं आता A4 मध्ये ते बरोबर त्याला डायमेन्शन दिलं. समितीला पूर्ण डायमेन्शन दिलं करिअरला. आणि ह्याच्यामुळे व्यायाम, नंतर योगासनं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वावलंबन. मला आठवतंय की मला आपल्याला ते 4 रुपये मिळायचे कमवा शिकायचे प्रति आवर एका तासाला. तर माझ्याकडे मी हे प्रभात रोडला एक आपटे म्हणून होते ऑफिसर, आणि त्यांच्या आईला मला ते 4 तास म्हणजे इंग्लिश पेपर वाचायला जायचं. बरोबर. आणि नंतर मग त्याच्यामध्ये बागकाम करायला सहकारनगरला निंबवीकर मॅडम होत्या. अच्छा. हा, तर त्यांच्याकडं बागकाम करायला. ही दोन्ही माझ्या आवडीची कामं. बरोबर. आणि कोल्हटकरांकडे जे मी तो तोडला, माझं घर आहे ना, त्याच्या पलीकडच्या लेनमध्ये कोल्हटकरांचा बंगला होता. हो, ती परवा तीच गोष्ट तू सांगितलीस मला आपल्या स्पर्धा ते. बरोबर. हो, तर ह्या तिन्हीचा प्रसंग सांगतो. माझं समिती मला का अतिशय हे वाटते, कारण परफेक्टली सगळ्या डायमेन्शन मध्ये जाऊन मला सांगितलं की नाही तुला हे करता येईल. मग मी पेपर वाचायला सुरुवात केली.
पेपर आत्ताच्या मुलांमध्ये इफ यू सी ही जे ह्याच्यामध्ये इंग्लिश बोलणं म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आजकाल कम्युनिकेशन प्रॉपर असणं हा सगळ्यात तुम्हाला किती येतं हे बघत नाही लोक, तुम्ही कसं प्रेझेंट करताय. तर ते प्रेझेंटेशन आहे ना, ते मला त्या 4 तासाच्या कामातनं मिळालं, जिथं मी इंग्लिश पेपर वाचून दाखवायचं. आणि इव्हेंच्युअली माझं इंग्लिश इतकं छान झालं की मला म्हणजे मी ज्यावेळेस नोकरी करायला लागलो त्यावेळेस ते म्हणाले की मी इतर लोकांशी मी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, हा तर टॅनरेच्या त्या हुपरीच्या शाळेमध्ये शिकलेला आहे तिथं, आणि हा इतकं उत्तम इंग्लिश कसं काय बोलतो. त्याच्यावर हा एक कमवा शिका की देण होती, म्हणजे कमवा शिका मधली ती देण. विद्यार्थी विकास केंद्रातला आपला स्पोकन इंग्लिश वर्ग, त्यात पण तुमचा सहभाग अतिशय हिरोईन चांगला असायचा. विद्यार्थी विकास केंद्रामध्ये मी गोब चव्हाण बरोबर काम केलेलं. गोब चव्हाण सर, अगदी बरोबर. गोब चव्हाण आणि त्यावेळी टाइम मॅनेजमेंट डॉक्टर परांजपे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं हे मी तिथनं मला शिकायला मिळालं. आणि निंबवीकरांकडे बागकाम म्हणजे बंगल्यामधलं बागकाम कसं असतं, आता माझ्या पेंट हाऊसच्या टेरेसला मी केलेलं आहे. छोटी बाग कशी करतात, कसं आहे की ती नाळ आहे ना ती अजून तशीच जुळलेली. हे ह्यातले एक प्रसंग तुला सांगायचं राहिलं की मी आता जिथं मी राहतो मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की मी कोथरूड सारख्या एरियामध्ये एक 6.5 कोटीचं माझं पेंट हाऊस आहे. आता 6.5 कोटी बोलायला खूप असं मस्त वाटतंय, पण त्याच्यामध्ये एक आहे की मी ते पेंट हाऊस घेण्यामागचे कारण तुम्हाला सांगतो आज. 2016ला मला काहीतरी घर घ्यायचं होतं पुण्यामध्ये, आणि व्हेन आय वॉज जस्ट आय केम इन करिश्मा चौक अँड आय वॉज कमिंग टुवर्ड्स सिटी प्राईड मल्टिप्लेक्स. तर मला तिथं आठवलं की मी ह्या लेन मध्ये ना कोल्हटकरांच्या बंगल्यामध्ये यायचो. बरोबर. यायचं माहिती आहे का, वृद्ध सेवा करायला. अगदी बरोबर. कोल्हटकरांची, कारण कोल्हटकर खूप 80-85 एकदम भारी ग्रस्त IAS ऑफिसर. मला त्यांनी 12 का 15 टाय दिले होते घालायला, आणि त्यातले काही टाय माझ्याकडे अजूनही आहेत, जपून ठेवलेत, मोठे असे ब्रॉड ह्याचे ना का असे. तर ते नेहमी मी सायकलवरून यायचो. आणि तो त्यावेळी असा पूर्ण चढ होता, चढ होता मोठा, चढायला त्रास. येताना आहे ना कमीत कमी 5 तास लागायचं, आलं ना तरी बसायचंच अगोदर 10 मिनिट. खरंच 10 कमी करूनच मग जायचा. तरी विचारायचं काय रे, खूप घाम आलाय, बैस. ताई आम्हाला मॅडम मस्तपैकी काहीतरी दूध काहीतरी खायला देणार, आणि मग त्यांना सगळं त्यांची आंघोळ घालणे, त्यांना कपडे बदलणे, त्यांचं पूर्ण म्हणजे मी दाढी पण केलेली आहे त्यांची. पण मजा यायची, कारण ह्या सगळ्या गोष्टी एक वेगळा आनंद देत होता. निश्चित. आणि मग काय होतं हे, आणि त्याच्यामुळं मला ते किती मला पैसे इतके द्यायचे म्हणायचे की नाही तू आता ह्या महिन्याला, मला एकदम ते म्हणले की तुझं अकाउंट कार्ड मी तुझ्या अकाउंटवरती आता 10,000 रुपये टाकून देतो. मी आज मला आठवतंय की त्यांच्याकडून मी त्या तासाच्या व्यतिरिक्त एकही रुपया घेतला नाही. त्याचं कारण सांगतो, कारण कसं आहे म्हणजे फुकट ज्यावेळेस मिळतं ना मग त्याची किंमत राहत नाही. किंवा माझ्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की म्हणून कोल्हटकर फॅमिली मला जवळ का आहे त्याचं कारण सांगतो की करिश्माच्या समोरच्या लेन मध्ये त्यांचा बंगला, आता तो बंगला नाहीये कारण त्याचे मुलं अमेरिकेला सेट झाले, तर बंगला पण
मला वाटतं विकलं तिथं आता कुठली तरी इमारत झाली दिसते मागच्याच वर्षी. हो. पण मला त्यावेळेस ज्यावेळेस मी यायचो ना तर ते प्रशस्त बंगल्यांची सोसायटी वातावरण. हो हो हो. ते बघून मला वाटायचं आपल्या आयुष्यात कधी बंगला होईल असं वाटायचं. म्हणजे आपण आता कोथरूड इज वन ऑफ द प्राईम सर्वात प्राईम सगळ्यात प्राईम आहे, पुण्यामधलं सर्वात प्राईम लोकेशन. लोकेशन आहे. आणि त्या प्राईम लोकेशन मधलं हे अजून एकदम जोशी म्युझियम किंवा करिश्मा एकदम प्राईम आहे, सर्वात प्राईम एरिया आहे तो. बरोबर. तर मला असं, आणि त्यावेळी ज्यावेळेस मी मागच्या 2017ला यायला लागलो ना त्यावेळेस मी ठरवलं इथं घर घ्यायचंय मला. आणि एव्हरीबडी वॉज, मी ते म्हणाल की अरे तुझं 2 कोटीचं 1 कोटीचं बजेट आहे, तू 5 कोटीचं घर कसं काय घेशील? नाही म्हणलं मला घर घ्यायचं नाही, बंगला घ्यायचा आहे. मग हे तर अजून म्हणजे हे झाले. पण मी आय कॅन से की ते स्वप्न आहे ते फक्त मी कोल्हटकर फॅमिलीला म्हणजे त्यांच्या स्मृतीला मी वंदन करून हे घर घेतलं. वा. अच्छा. खरंच आहे. कारण तो त्या भावना, तुझी अटॅचमेंट आहे त्या वेळेची. कारण तो जो पिरियड असतो फर्स्ट सेकंड इयर की ज्यावेळेस आपण जातो आणि आपल्याला जी प्रेम मिळतं त्यातनं कुठंतरी मनामध्ये ह्या गोष्टी येतात. आणि कसं असतं ती त्यांच्यामध्ये ते अटॅचमेंट खूप होती. त्यामुळे मला आज नेहमी मला म्हणजे आता फिरायला जाताना पण मी त्याच लेन मध्ये जातो. ती भावना घेऊन जातो मी. निश्चित. त्या आठवणी माझ्या रोज असतात. आणि मला अजून सांगायचं तुला काही याबद्दल, नाही तर मला पुढचा एक प्रश्न विचारायचा होता. तुला काही बोलायचं आहे याबद्दल? मी तुम्हाला फक्त एक प्रसंग करून परत हा एक झाला की आपण स्वप्न जगतो ना तर ते सत्यात कसं उतरायचं ना, आपण आता पुढं हे बोल. पण ते जे मला विमान बघायचं होतं, मला बंगला घ्यायचा होता आणि ते आता सत्यात उतरत गेलं. ह्याचं पहिलं उदाहरण सांगतो. आज सगळे तुझ्या ह्या सगळ्या ह्याच्याशी मुलं आहेत, त्यांना काहीतरी व्यवसाय करायचंय, काहीतरी करायचंय. त्यांना एक छोट, मी आणि माझे वडील, आम्ही माझा भाऊ, आम्ही कांदे बटाट्याचा आमचा व्यवसाय. आम्हाला कांदे बटाटेवाले इंगळे म्हणतात. हो, असं बरोबर आहे. आता हे माझ्याकडे व्यवसायाचं बीज कुठनं आलं त्याचा एक प्रसंग सांगतो. आम्ही शिवपुरीला असताना ना, आम्ही शिवपुरी, चंद्रपुरी, वालचनगर असे बाजार करायचो. आणि 8 पुऱ्या होत्या. आणि मी नातेपुतेला किंवा वालचनगरला होलसेल कडून कांदे आणि बटाटे घ्यायचो. आणि आमच्याबरोबर अजून एक फॅमिली होती कवितके नावाची. तर आमचे वडील आणि ते बरोबर किंवा ते दोघं तेवढ्याच भावानं, म्हणजे समजा 50 किलोचं बाचका असेल ना 10 रुपयानं, तर ते 500 रुपयाचं आणायचं लसूण वगैरे. आणि मी माझा मांडलेला असायचे कांदे बटाटे, भावाचं मांडायचा वडील. आणि त्याचे काय व्हायचं, ते 8 रुपये नाही ना, आमचं ठरलेलं असायचं 10 रुपये शिवाय विकायचं नाही. 10 रुपये किलो बटाटे त्याशिवाय विकायचं नाही. तर हे ना 8 रुपयानं न सांगताच शेजारी 8 रुपये 8 रुपये 8 रुपये. मला विचार करायचा, आपण 10 रुपये ठरवले ना, 8 रुपये कसं विचारतोय. मी बापूंना विचारत पडला ना, त्याला म्हणलं यायला काय वेळ लागलाय का? तर ते बापू म्हणायचे, तो काटा मारतोय. काय करतो तो? काटा मारतो. काटा मारतो म्हणजे काय करतो तो? म्हणतो 1 किलोचे बटाटे आहे ना, तो 1.25 किलोच देतो. म्हणजे काय, आपण आपल्या गिरायकाला फसवतो. बरोबर आहे. आपण स्वतःला फसवतो आणि आपण अप्रामाणिकपणे काम करतो आणि आपण ते खोटे पैसे मिळवतो. बरोबर. व्हेअर ॲज आम्हाला त्याचं संध्याकाळी 6ला संपायचं आणि आमचं गिराईक 6ला सुरू व्हायचं. मग आम्हाला 9 वाजायचे, पण आम्ही 10 रुपयानंच विकायचो. बटाटे किडलेले
तिथंच चाकून कापून 10 रुपयाच्या ऐवजी 5 रुपयानं ते पण विकायचो. जर विकले नाही तर संध्याकाळी येऊन भाजी किंवा दुसऱ्या दिवशी. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की प्रामाणिकपणा बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि ते जे आहे ते किती प्रॉब्लेम येऊ, प्रामाणिकपणा तुमचा ज्यावेळी जाईल ना, माणूस पुढे जाऊ शकत नाही. चोरी चपाटी अगदी बरोबर आहे. बोलून शॉर्टकट करून माणूस मोठा होत नाही. म्हणून मी आज कांदे बटाट्याच्या ऐवजी पेंडबूत विकतो आणि कांदे बटाट्याच्या ऐवजी नॅनो कोटिंग विकतो जर्मन जॉईंट व्हेंचरचं. मला काहीच नाही फरक पडत. करेक्ट. हा, मी तसंच विकतो. निश्चित. माझा कस्टमर हा त्या क्वालिटी हा माझा तो पूर्वीचा कस्टमर हा आशिकची खेड्यापाड्यातला होता आणि आताचा कस्टमर हा टाय कोट मधला आहे. म्हणून मी तुमच्या समोर आज कोट घालून बसलोय. नाही, खूप छान. सर्वात महत्वाचं राजू यामध्ये असं आहे की जे कल्चर होते, संस्कार होते आई वडिलांचे, की अजिबात खोटं काही करायचं नाही, प्रामाणिकपणे, आणि त्या कल्चरचा जो बेस होता त्याच्यावरच तू आज ती काही प्रगती करू शकलायस किंवा ती का सोडलेली नाहीस, हा ते सर्वात महत्वाचा आहे या प्रगतीच्या बाबतीमधला. मला एक जस्ट विचारायचं की तू समितीमधून पेन टेक्नॉलॉजीचा कोर्स केल्यानंतर तू बीई केलंस आणि तू बिझनेस करायचंय कसं मनात आलं, बिझनेसची सुरुवात कशी झाली? आमच्या घरामध्ये सुरुवातच आम्ही म्हणजे जनावर किंवा माझ्याकडे गाई म्हशी असतानाच आम्ही सायकलवरती आजही किटल्या 10-10 लिटरच्या विकून आम्ही डेअरीला नेऊन द्यायचो. त्यामुळं व्यवसायाची सुरुवात त्याच वेळी झालेली होती. नंतर कांदे बटाटे विकायला सुरुवात केली. नंतर म्हणजे अगदी आईनं ह्याच्यामध्ये म्हणजे बाजारामध्ये शेव चिवडा पण केलेला आहे. शेव चिवडा करून भजी करून आम्ही लोकांना दिलेले आहेत. त्यामुळं व्यवसायाची जी सुरुवात आहे ही बाळकडं तर लहानपणापासूनच होतं. म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे व्यवसायच करायचा. आणि वडिलांचं आम्हाला सांगितलं होतं, तू किंवा माझी आई मला म्हणायची, काय करायचं ना, दुसऱ्याची चाकरी नाही करायची. बरोबर. तू केसावरती फुगे विक. आता हे किती जणांना माहिती आहे मला माहिती नाहीये. केसावरती फुगे विकायचे म्हणजे आजही खेडेगावामध्ये पूर्वी यायचे ते बायकांनी विंचरलेले केस असतात ना, त्या बायका ठेवायच्या खेड्यात. आणि तो आला ना, ते केस द्यायचे आणि एक फुगा घ्यायचा. त्याला म्हणतात केसावरती फुगे विकणे. हे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा माहिती नसेल, पण ही नवीन जनरेशनची पण केसावरती फुगे विक, पण दुसऱ्याची चाकरी नको. जसं आमचा तुषार पण तसंच आहे. म्हणजे मला वाटत नाही तुषारनं खूप हे केलेलं आहे. तुषारनं सुरुवातच केली अल्फाबाईटची. आणि केव्हा 93 सालची. म्हणजे काय आहे की मला तर ते लहानपणापासून बाळकडं होतं. माझी आई, माझे वडील हे आणि माझे सगळे भाऊ आजही कोणीही नोकरी नाही करत, सगळे व्यवसाय करतात. पेन टेक्नॉलॉजी झाल्यानंतर म्हणजे माझा सरफेस कोटिंग झाल्यानंतर मी एशियन पेंट्सला भांडूपला जॉईन झालो आणि मी पार्टली मग बीई केलं. बीई केल्यानंतर खूप मजेदार प्रसंग आहे त्या एशियन पेंटच्या याचा पण. म्हणजे लहान एखादा माणूस पुण्यातनं मुंबईला जातो ना, हे खूप वेगळं आहे. परत वालचंदवरून पुणे येणे किंवा वालचंदवरून पुणे आणि पुण्यावरून मुंबई हा म्हणजे खूप मोठा वेगळा आहे. म्हणजे अतिशय वेगळा विषय आहे. पण म्हणण्याचा उद्देश काय की त्या भांडूपच्या त्या एशियन पेंट्स मध्ये मला खूप शिकायला मिळालं. तिथे हाऊ टू मॅन्युफॅक्चर द पेंट आणि पेंट मधला तो नंतर ते करत असताना मला इंजिनिअरिंग करायचं होतं खूप. म्हणजे मला इंजिनिअरिंग सुरुवातीला करताच आलं नाही, कारण खूप 89% मार्क असताना पण मला बीईला ऍडमिशन मिळू शकलं नाही, कारण ते 91ला काहीतरी क्लोज झालं, आम्हाला पैसे नाही भरता आले वगैरे.
मग मला मी BE केलं आणि थर्मॅक्सला मी जॉईन केलं. हो हो आणि मग काम करता करता आम्ही स्प्रे पेंटिंग इक्विपमेंट विकायला सुरुवात केली. आणि सुरुवात करताना की म्हणजे मी असं काही काम केलं थर्मॅक्सच्या ह्याच्यामध्ये की अनबिलिव्हेबल. जे लोक नॉर्मली स्प्रे पेंटिंग इक्विपमेंट हे नॉर्मली लोक वर्षाला एक 30-40 विकतात ना, तर मी वर्षाला त्यावेळी 75 इक्विपमेंट विकून दाखवले होते. आणि तो साऊथ इंडियन आमचा बॉस म्हणाला, अरे हा वेडा आहे काय, हा नॉर्मली एक इक्विपमेंट म्हणजे अशी 3-4 इक्विपमेंट आपण हे करू शकतो. लिटरली एव्हरी नाईट आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ रेड बस आणि दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये. असं कंटिन्युअसली 2 वर्ष आहे ना, रेकॉर्ड ब्रेक झालं. माझ्या बरोबरचे सेल्सचे लोक आहेत ना, तर ते माझ्यावरती इतके जळायचे ना, त्याला ह्याच्यामुळे ना आपली आता वाट लागणार. कारण तेवढाच गिव्हन तेवढाच टाइम, तेवढाच इनिशिएटिव्ह, पगार माझ्यापेक्षा अतिशय जास्त. म्हणजे मला आय वॉज ड्रॉइंग मे बी 10,000 का 8,000 रुपीज. त्यांना एकाला काहीतरी 18,000 किंवा दुसऱ्याला एक 38, 30, 40,000 रुपये पगार होता त्यावेळी असे. पण मी त्या लेवलच्या माणसाबरोबर कॉम्पिट करून मी जास्त सेल करायचो. तो कारण झोकून दिलेलं म्हणजे अजिबात. आणि म्हणून काय आलं, मी अक्रॉस इंडिया मला फिरायला मिळालं. आणि 1990 म्हणून मी 97ला विचार केला की नाही, ते खूप कन्फ्युजन म्हणजे पॉलिटिक्स आणि ते मग मला फ्री हँड काम करायला नाही मिळालं. मग मी सांगितलं साहेबांना की सर मला माफ करा, मी आता कंटिन्यू नाही करू शकत. पण त्यावेळी पण तो एक साऊथ इंडियन माणूस होता, त्यांनी त्याचा एक प्रसंग सांगतो जाता होता. कधी आयुष्यामध्ये आहे ना, तू तुझ्या स्टेटस हेच तुझी आयडेंटिटी आहे. मी कधी कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही मिटिंगला मी टाय शिवायला जात नाही. बरोबर. टाय आणि कोट मी माझा तो ड्रेस कोड आहे, कुठेही असू दे. शूजला पॉलिश केल्याशिवाय मी कधीही कुठं जात नाही. आणि मी शूजच्या पॉलिश साठी त्यांनी मला 3 ते 4 वेळा थर्मॅक्स आकुर्डीवरनं डायरेक्ट घरी पाठवलेलं. खरंच आहे, हे अनुभव अगदी कोरले जातात मनावरती आणि त्याप्रमाणे जडणघडण होते. आजही आहे ना, मी कुठे गेलो ना, माझ्या शूज वरती ना एक डस्ट नसतो. हा, हे डिसिप्लिन, तसंच डिसिप्लिन. आणि म्हणून हे सगळं करत असताना, हा अनुभव येत असताना मी 96ला मी तुम्हाला सांगायला आनंद होईल की आय हॅड ओनली 45,000 रुपीज when I left the job and I was staying on the cot basis. आणि कॉट बेसिस वरती तिथे कार्ड छापलं होतं. तर ते कार्ड छापलं होतं ते केअर ऑफ लिमये शंकर स्मृती मातीमय सैनिक वसाहत पौड रोड पुणे. आणि फोन नंबर दिला होता माझ्या मित्र आहे विभूषण कुलकर्णी, ज्याचं झाशी लक्ष्मीबाई चौकामध्ये ऑफिस घर होत. फोन नव्हता माझ्याकडे बरोबर. तर त्याची आई निरोप द्यायची दर 2 दिवसाला. अरे ते इंग्लंडचा असा आहे ना, त्या बजाज मधनं फोन आला होता किंवा मी एखाद्याला गेलो ना कोणाकडे, तर माझं कार्ड द्यायचं. त्यावेळेस मोबाईल नव्हते, बरोबर, फोन घ्यायला पैसे नव्हते, ऍड्रेस नव्हता. म्हणजे तुमच्याकडे काहीच नव्हतं ना. अगदी बरोबर. तुमच्याकडे काय होतं, फायर होती, इच्छा होती. अगदी बरोबर. जागा नव्हती, राहायला घर नव्हतं, फोन नव्हता. म्हणजे मी आता कोरिलेट करतोय आजच्या सिच्युएशनशी. तर पण माझ्याकडं डोक्यात होतं काहीतरी करायचंय, मला करायचंय. आणि बिलीव्ह मी,
मला त्या ह्याच्यामध्ये पहिली ऑर्डर मला मिळाली चाकणची, की जिथं आम्ही पेन ड्राईंग ओव्हन बनवण्याचा, आणि त्यासाठी कामगार नव्हते फक्त. तर तुषार तुला गंमत सांगतो, मी विचार केला की 2 ऑर्डरनंतर मी ऍड्रेस बदलला आणि कर्वेनगरला एक एरिया अपार्टमेंट म्हणून आहे, किल्ले म्हणून, तुला आठवतंय ते कॉम्प्युटरमध्ये काम करायचे. अगदी बरोबर, हो आठवत. त्यांचं घर होतं, ते आउट हाऊस होतं. ते आउट हाऊस मी भाड्याने घेतलं अगदी 4 महिन्याच्या आतच. त्यांचा फोन होता, तो पण मी घेतला, आणि किर्लोस्कर इलेक्ट्रोड्राईंग ही कंपनी त्यावेळी बंद केली किर्लोस्करांनी, आणि त्याचं काही फर्निचर होत, तर त्याच्या फर्निचरचा लिलाव, आणि त्या लिलाव मधले मी फर्निचर घेतलं. त्यामध्ये ड्रॉइंग बोर्ड होता मोठा, मोठं टेबल, ते 4-5 असं मी 13,600 रुपयाचं ते फर्निचर घेतलं. आणि आय अपॉइंटेड वन इंजिनियर देअर डिझाईनला. मला डिझाईन येत नव्हतं, बरोबर, ड्रॉइंग येत नव्हतं, ऑटोकॅड माहित नव्हतं, बरोबर. मी हे आउटसोर्स केलं, ऑटोकॅड हे ते सगळं, आणि पहिली ऑर्डर सक्सेसफुली कंप्लीट केली. ती साधारण 2.2 लाखाची ऑर्डर होती, आणि मला खूप छान पैसे मिळाले. 64 का 66,000 मला पैसे मिळाले. आणि त्याच वर्षी, त्या पुढच्या वर्षी असेच जवळजवळ 11 लाखाची ऑर्डर मिळाली. आणि पहिली मोठी ऑर्डर मला 28 लाखाची एक एस एन अग्रवाल म्हणून आहे, त्यांनी दिली 1998ला. अच्छा, माझं लग्न झालं 6 मेला 98ला, आणि ती ऑर्डर मला 98च्या जानेवारीमध्ये मला मिळाली, कन्व्हेयर प्लांट. आणि मग माझ्या भावाला मी काही फॅब्रिकेशनचा पार्ट तो दिला, आणि देन वी शिफ्टेड टू शिवणे. अच्छा, हो, शिवण्यामध्ये मोठी. हो. आणि मग पण त्या म्हणजे हे करत असताना की खूप ही जी सुरुवात आहे म्हणजे बेसिकली बिझनेसची, म्हणजे आता फायर इन द बेली असं म्हणतो आपण, तेल आतमध्ये फायर असते ती बेलीमध्ये, आणि त्याप्रमाणे तू त्यात गेलास. आणि त्यानंतरचा जो तुझा प्रवास आहे म्हणजे खूप भरपूर वेगवेगळ्या एक्सपान्शन तू करत गेला. आज जर्मन कंपनीचं एक्सपान्शन आहे. तुझ्या त्या कंपनीविषयी किंवा जे काही नवीन तू आता ब्रँड इनोव्हेशन करतोयस, पुढे तुला काय आहेत ना अपेक्षित आहे, याबद्दल थोडं मुलांना पण ऐकायला आवडेल. की कारण शेवटी एक उद्योजकाच्या मनात ते स्वप्न असतं की हे करायचंय, पुढे हे करायचंय, आता मी या लेवलला आहे, तर ते मी अगदी हा सब्जेक्ट जस्ट पुढे घेऊन जातो. हो हो, प्लीज. की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट अझूम करतो, नाही मला हे करायचंय, मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ना, मी प्रत्येक 3 वर्षाचा टप्पा आहे ना, मी ठरवलेली होती. गुड. की 2001 ला काय पाहिजे आपल्याकडे, 2005 ला काय पाहिजे, 2010 ला कसं होतं. तर असे 3-5 टप्पे ठरवलेले, आणि त्या टप्प्यातली टार्गेट ठरवली होती की आपल्याला हे कसं 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 पुढे जाता येईल. तर ज्यावेळेस आता आपल्याकडं मी सरफेस कोटिंग मध्ये इतकं मी तुम्हाला सांगायला आवडेल की मी 800हून अधिक पेंट शॉप्स, पावडर कोटिंग प्लांट आपण 20 अक्रॉस दी ग्लोब कॅन से 20-21 कंट्री असतील इथं आपण सपोर्ट करतो. ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स, ग्रेट. मोर दॅन 21 कंट्रीज. हा, त्याच्यामध्ये अमेरिका आहे, जर्मन आहे, जपान आहे, जपानला नाही पण मिडल ईस्ट, ऑस्ट्रेलिया, आखाती देशमध्ये, मिडल ईस्ट मध्ये बरेच आहेत. तर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही इंटरनॅशनल लेवलला कशी पोहोचेल. आता आम्ही म्हणजे आमच्याकडे आता 2-3 ग्रुप आहेत. आम्ही 1 कोटीपर्यंत इक्विपमेंट बनवतो, 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत बनवतो, आणि ह्याच्या आता 2 फॅक्टरीज आहेत. तर मेन माझा उद्देश कसा की प्रॉडक्टचं आजही डोक्यामध्ये रोज
बेटरमेंट ऑफ कस्टमर. आपण ज्यांना आपल्याला विश्वास आपल्याला दिले ना, विश्वासानं ऑर्डर दिलेली आहे, तर त्याला उत्तम कसं देता येईल. बरोबर, हे महत्वाचं. उत्तम म्हणतो, एक्सलंट, बेटर नाही, गुड नाही, बेस्ट. त्याला बेस्ट जर तुम्ही द्यायचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. आज बरोबर. आम्ही नाही म्हणलं तरी वी आर क्रॉसिंग अबाउट अगदी ग्रुपचा आम्ही बघितलं तर आम्ही 40-50 कोटीच्या घरामध्ये आता आम्ही व्यवसाय करतो आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. प्रश्नच नाही. साधारण 200 लोक ahून अधिक जास्त लोक माझ्यावर काम करतात. हो. याच्यामध्ये अगदी 22 इयर्स पासून ते 62 इयर्स पर्यंतचे एवढा स्पॅन असलेले एक्सपिरियन्स लोक टीम मेंबर मध्ये आहेत की गायडिंग डायरेक्टर लेवलला, हे डिझाईन लेवलला वेगळे आहेत हे. आणि ही माझं आमचं स्वतःच इंडिजिनस प्रॉडक्ट आहे. आता ह्याच्या बरोबर आपण आता नवीन म्हणजे आता गेले परत एक किडा डोक्यामध्ये तो सारखा असतो. 2010 ला विचार केला होता की आपल्याला नॅनो कोटिंग टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी करायचंय. बिलीव्ह मी 2013, 14, 15 ला पण मी जर्मनीमध्ये एक्झिबिशन मध्ये सगळीकडे फिरायचो. 2016 ला मी हॅनोवर मध्येच जर्मनीमध्ये एक्झिबिशन, हॅनोवर हे एका जर्मन एक्झिबिशनचं नाव आहे. तुम्ही म्हणाल हॅनोवर म्हणजे काय, तर दॅट इज द हॅनोवर हे एक्झिबिशनची पंढरी समजतात. जगातलं हायेस्ट तंत्रज्ञान ज्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला मिळेल त्या हॅनोवर, त्या एक्झिबिशनचं नाव आहे हॅनोवर. कधी आयुष्यामध्ये तुम्हाला ड्रीम असेल ना, हॅनोवरला तुम्ही नक्की भेट द्या. तर किंवा आपण सुद्धा तुषार, आपण असं काहीतरी प्लॅन करूया की याची एक बॅच आपण हॅनोवरला पण घेऊन जाऊया. स्पॉन्सर काहीतरी. खूप खूप मोठी आज मर्सिडीज बेन्झ, व्हॉक्सवॅगन किंवा तुमच्या ज्या टॉप क्लास जे काही तुम्ही बघता ना, बॉश म्हणा, सिमेन्स म्हणा, ऑल दिस इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात बॉस कंट्रीमध्ये युरोप, जर्मनी. आणि 2016 ला व्हेन आय स्टार्टेड मग तिथं मी एक कंपनी मला मिळाली, जीबी हाऊस. आय मेट दॅट डायरेक्टर. See, I was so scared when I was there in the booth. I was so scared. तो 6.25 फुटाचा उंच गोरा जर्मन. बघितला आपण व्हिडिओ असेल तो. मायकेल पेट्रोला बघितलं असेल. हो, बघितलं व्हिडिओ मध्ये. किंवा व्हिडिओ मध्ये आता बघितलं असेल तुम्ही. हो, बघितलं ना. मी 5 फूट आहे, तो 7.5 फूट आहे, म्हणजे अगदी. तर मी प्रथम त्याला ज्यावेळेस पाहिलं when I was crossing, तर मी ती नॅनो कोटिंग सरफेस म्हणले, हे जवळपास संज्ञा जवळपास वाटतात. कोटिंग पण आहे, सरफेस पण आहे. नॅनो म्हणलं नवीन आहे, बघायला पाहिजे. आणि आय वॉज सो स्केर्ड. 3-4 बॅग घेतली, बॅग सुद्धा असलेली ती 3-4 त्या समोरून चक्र मारल्या, जायचं डेअरिंग होईना. मग त्यानं मला असं डोळ्यानं खुणवलं, म्हणलं कम. तो म्हणलं हू आर यू. आय एम जेवी इंगळे. त्यानं मला बसवलं, कॉफी दिली. जर्मन पॅव्हेलियन होतं. मग स्वतःच जर्मनीतलं त्या जर्मन पॅव्हेलियन असतं प्रत्येक याच्यामध्ये. ऑस्ट्रेलियाचं असेल तर ऑस्ट्रेलिया पॅव्हेलियन असतं, अमेरिकन पॅव्हेलियन असतं, इंग्लिश पॅव्हेलियन असतं. आणि त्यामध्ये त्यांचा तो रुबाब असतो, त्यांचा तो स्टाईल असते, ती सगळी एकदम लक्झरियस, एकदम सुपर लक्झरियस टाईप. आणि मी आपलं अंग चोरून बसलायला म्हणलं कसं काय बोलायचं वगैरे. तर ज्यावेळेस मी त्याला बोलायला सुरुवात केली की मी एका सरफेस कोटिंग इन्स्टिट्यूट मधनं पास आउट झालोय, की ज्या इन्स्टिट्यूटला 1937 पासून ते इन्स्टिट्यूट काम करतं.
तर तो इतका इम्प्रेस झाला की पेंट टेक्नॉलॉजिस्ट आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, 20 वर्षाचा मोठा अनुभव आहे, अक्रॉस जगभरामध्ये फिरलेला आहे आणि खूप म्हणजे त्यांना मला सेकंड डेला कुठल्या तरी ऑर्गनायझर थ्रू गेलो होतो अँड सेकंड डेला ही अगेन त्यानं मला बोलवलं. ही केम टू माझी आमची ती बस आली, ही रिसिव्ह मी आणि मला तो घेऊन गेला आणि अमेझिंग ते 2 दिवस असे 3 दिवस आहेत ना, इतकी मॅजिक गेले ना. आणि इमिडिएटली इट हॅपन्स इन 2016 एप्रिल अँड ही केम इन इंडिया इन 2000 सेम इयर सप्टेंबर मध्ये. वी हॅड अ बिग प्रेझेंटेशन. आय थिंक आय वॉज यू आर इन्व्हायटेड फॉर दॅट. येस येस मोस्टली येस 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 आय डू रिमेंबर दॅट. तर हे हा जो म्हणजे हे काय आहे टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी अशी आहे की व्हेरी थिन आणि ट्रान्सपरंट कोटिंग आहे. आपण पेंटचं कोटिंग आहे ना, हे साधारण 60 ते 200 मायक्रॉन असतं. कुठलंही पावडर कोटिंग जर आपण केलं ना तर ते 60 ते 200 मायक्रॉन असतं. आम्ही आता हे कोटिंग आहे ना, आम्ही 3 ते 5 मायक्रॉन एवढं आहे. हो, खूपच थिन. अच्छा, खूपच थिन. म्हणजे केसाचा थिकनेस आहे ना आपला, दिस इज अराउंड 30 to 40 मायक्रॉन डिपेंडिंग ऑन प्रत्येक एज मधले. लहान मुलाच्या केसाचा थिकनेस कमी असेल, मिडल एज मधला किंवा 60च्या, तर तो थिकनेस 30 ते 40 मायक्रॉन आहे आपल्या केसाचा. आणि त्या कोटिंगचा थिकनेस हा 3 ते 5 मायक्रॉन आहे. इतकं थिन. You cannot see it and you cannot feel it. You will not see that. ह्याच्यावरती चष्म्याच्या गॉगलवरती जर कोटिंग केलं ना तर हे आतल्या बाजूनं अँटी फॉग आहे, म्हणजे फॉग होणार नाही, आणि आतल्या बाजूनं स्क्रॅच कोटिंग, अँटी स्क्रॅच आहे, अँटी मायक्रोबायल. सो वी हॅव सम अँटी मायक्रोबायल हँडल्स. आम्ही आता जगातल्या मोठ्या एक कंपनी आहे, त्या कंपनीवर नाव इन दिस कोविड सिच्युएशन मला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की आपण अशा टाईपच्या कोटिंग मध्ये आहे की ज्याला अँटी मायक्रोबायल कोटिंग म्हणतात. अँटी मायक्रोबायल कोटिंग इज दिस आर दी व्हेरी नॅनो सिल्वर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि कुठलाही बॅक्टेरिया किंवा व्हायरस इन्क्लुडिंग कोविड-19 इफ इट इज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दॅट सरफेस इट विल डिस्ट्रॉय इमिडिएटली. ग्रेट ग्रेट. मला वाटतं न्यूज मध्ये पण आलं होतं, पेपर मध्ये पण मी वाचलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी आणि खूप मोठ्या प्रमाणात ते काम सुद्धा चालू आहे. प्लीज. बरेच मोठे आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारची व्हेरेवर पीपल आर कमिंग अँड टचिंग अ पर्टिक्युलर सरफेस अगेन अँड अगेन. दरवाजेचे हँडल्स आहेत, डोर बेल्स आहेत, डोर किंवा नॉब्स आहेत. वॉशरूम मध्ये आपण आता फ्लश प्लेट आहेत, किंवा टॅप्स आहेत, जे नळ आहेत, नळाचे लिव्हर्स आहेत, लिफ्ट बटन्स आहेत, सगळे लिफ्ट बटन आहेत, बायोमेट्रिक मशीन्स आहेत, खूप आहेत. इतके एरिया आहेत. नाव आय विल टेल यू, आम्ही आता वी हॅव इन्व्हेस्टेड अबाउट 15 crore फॉर दिस इज अ जर्मन जॉईंट व्हेंचर. आणि मग हे जर्मनीला म्हणजे मला म्हणायचं काय की ज्या 16ला मी त्यांच्या बूथ मध्ये जायला घाबरत होतो, करेक्ट, ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. पण तुम्हाला सांगतो की हे जॉईंट व्हेंचर करायला अशी त्यांनी पण आहे ना, अशा 10-12 कंपन्या त्यांनी पण सिलेक्ट केल्या होत्या आणि आय वॉज ऑल्सो वन ऑफ देम. मित्रांनो, तुम्हाला सांगायला एक आनंद होईल की मी इंडिव्हिज्युअल आहे. मी इंडिव्हिज्युअल मी जायचो, इंडिव्हिज्युअल बोलायचं. इतर कंपन्यांचे टर्नओव्हर 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटीची लोक, जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट,
दोघं तिघांना घेऊन यायचं सगळे जायचे, घेऊन लवाजमा घेऊन यायचे सगळं. लवाजमा घेऊन यायचं, ते त्यांचे तिकीट वगैरे करायचे. हम्म. मी कधीही नॉयहजकडनं 1 रुपयाचं तिकीट आजपर्यंत नाही घेतलं. मी माझ्या तिकिटानं जातो आणि माझ्या तिकीट का त्यांच्या तिकिटानं जर गेलो तर त्यांच्या वेळेमध्ये, त्यांच्या हॉटेलमध्ये, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. ते अगदी आपल्याला बरोबर. तुझं काम करायचं, 10 ठिकाणी फिरायचं, ते मला करायचं होतं. आणि त्यांनी एका बोर्ड मिटिंगला लास्ट ज्यावेळेस आमचं फायनल झालं, वी आर सिलेक्टिंग, त्या आदल्या त्या रात्री 3 लोक आले होते. एक दिल्ली, एक पुणे आणि एक आहे मुंबई नाही, बेंगलोर. तर ती मीटिंग 11ला सुरू झाली. 1 वाजता त्या दोघांना ती लवाजमा आले होते 3-4 जण. त्यांना म्हणले तुम्ही जा, आणि मला ते म्हणले की तू थांब. आणि त्या दिवशी मायकेल पॅट्री मला त्यानं डिनरला इन्व्हाइट केलं होतं. यू कम फॉर द डिनर त्याच्या फॅमिली बरोबर. दिस इज व्हेरी गुड थिंग. युरोपियन लोक तुमच्या कुठल्याही तुम्हाला फॅमिलीला बरोबर इन्व्हाइट नाही करत, बरोबर. तुम्हाला अटॅचमेंट करायचं असेल तरच. आणि सेकंड डेला दिस इज अ 30 years ओल्ड कंपनी. त्यांना मी प्रश्न विचारला, डॉक्टर सिनियर आहेत, तर तेव्हा त्यांना म्हणलं की म्हणजे कसं आहे की का सिलेक्ट तुम्ही करणार आहे, कसं वाटतंय हे. बरोबर. हा एक वेगळा विषय असतो बरोबर. की हा जो तर असं काहीच नसतं की तुमच्याकडे लवाजमा आहे, पैसे आहेत, हे आहे म्हणून लोक तुम्हाला पसंत करतील. तर हा काय नवरदेव बघण्याचा कार्यक्रम नसतो. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला स्वतःची कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी आणि इंटेलिजन्स हेच कामाला येतं. बाकी कामाला काही येत नाही. एखाद्या तुम्ही उद्दिष्ट घेऊन जाताना, आणि आतापर्यंत आय एम द ओनली पर्सन म्हणजे की त्यांच्या पूर्ण 100% विश्वास माझ्यावरती त्यांनी ठेवला. आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आपल्या कंपनीमध्ये त्यांनी. तो आता हा 40-50 कोटीचा आहे. तर माझं टार्गेट आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये वी मे क्रॉस अराउंड 500 crore. ग्रेट. तर 500 कोटीचं स्वप्न घेऊन मी जगतोय रोज. 500 कोटी म्हणजे मी काय, मला 500 कोटी आले तरच मी जगणार आहे असं नाही. मला एक कॉमन मुलगा, एक कॉमन 500 कोटीचं स्वप्न बघू शकतो. हो, बघू शकतो. आता ते प्रत्यक्षात पण येईल. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याकडे फक्त फायर पाहिजे, काम कंटिन्युअस 12, 14, 15. आजही मी 14-15 तास काम करतो. कोविड मध्ये लोक म्हणत असेल की हा काय वेळ आहे काय, 15 तास काय काम करतो. काम करणाऱ्याला तास कमी पडतात. काम न करण्याला टाइमपास करावा लागतो. फेसबुक वरती जाईल, मग ते ट्विटर वरती जाईल, मग तो काहीतरी टाइमपास काहीतरी करत बसेल. आपले म्हणून टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आजही मी त्याच दृष्टीनं काम करतो की टप्पा आता कसे गाठता येतील. बरोबर. 100, 200, 300, 400, 500 कोटी म्हणजे चेष्टा नाहीये. याच्यामध्ये खूप मोठी ही आहे. याच्यामध्ये अजून 2-3 जॉईंट व्हेंचर एक्सपेक्टेड आहे. ऑल ओव्हर इंडिया आम्ही काम करायचं चालू आहे. म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे आता कारण आम्ही वी आर नाव गोइंग फॉर सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स अक्रॉस दी इंडिया. आता मी तुला सांगायला आवडेल मला. आता हे जी काय आम्ही नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही करतोय, तर हे आता पुण्यामध्ये ते इज द हेड ऑफिस आणि पहिलं सेंटर असेल. नेक्स्ट वी आर नाव, कारण दिल्ली मधली जी काही रिक्वायरमेंट आहे, तर वी गेट दी कंपोनंट्स, वी अप्लाय, कोट अँड गिव्ह देम बॅक टू द कस्टमर. सो आम्ही कस्टमरच्या जवळ जाणार आहे. इफ समबडी इज इन दिल्ली, सो वी शुड बी व्हेरी क्लोज टू दिल्ली और इन दिल्ली, सो वी कॅन गिव्ह बेटर सर्व्हिस. मुंबईमध्ये आहे, बेंगलोरमध्ये आहे, बरोडा आहे, अहमदाबाद आहे, चेन्नई आहे. सो ही सॅटेलाइट पद्धतीनं आम्ही आता ही चेन तयार करतोय मॅन्युफॅक्चरिंगची. वाव, अच्छा. हा, मग असेच
म्हणजे हे जर असे चेन केली तरच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि ही जी काय हाय एंड टेक्नॉलॉजी आहे ती लोकांना मिळू शकेल. देता येईल, तिथपर्यंत पोहोचता येईल. नाहीतर मग ते खूप सीमित होईल. म्हणून आम्ही मल्टी डायमेन्शनल वी आर थिंकिंग. असं कोणाला कोण असेल आपल्या ह्याच्यामध्ये की त्याला काही इंटरेस्ट असेल तरी आपण त्याशी म्हणजे इट इज अ ओपन प्लॅटफॉर्म. येस येस. नाही राजू, तू ओनली निश्चित. हे जे मी आता ऐकलं सगळं, म्हणजे बेसिकली मला माहितीच आहे. मी प्रत्यक्ष तुझ्या अनेक कार्यक्रमांना मी येत असतो आणि तुझी दरवर्षीची वेगवेगळी प्रोग्रेस, वेगवेगळी स्वप्न बघत असतो. म्हणजे तू जे आता जसं म्हणतोस की आज तुझं पुढचं 500 कोटीचं स्वप्न आहे, म्हणजे तू आज 250 कुटुंबाचा पोशिंदा आहेस, परंतु ज्यावेळेस तू 500 कोटीचं स्वप्न पूर्ण करशील तर हजारो कुटुंबाचा तू पोशिंदा होणार आहेस. हे सर्वात महत्वाचं आहे माझ्या आणि ते तुझं स्वप्न आहे आणि ते निश्चित पूर्ण होईल माझ्याला खात्री आहे. कारण जसं मी तुला लहानपणापासून बघितलेलं आहे, प्रत्येक स्वप्न त्या त्या दिशेने ती फायर इन बेली लागते, तर त्या लेवलला ते पूर्ण होतं. आणि तू आता ज्या ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलंस, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आत्ताच्या म्हणजे तुझी टाइम मॅनेजमेंट, प्रचंड अविरत कष्ट करण्याची तयारी प्रत्येक वेळेस, हे करत करत स्वतःची तब्येतही तू तेवढ्याच लकबीनं जपतोस. म्हणजे तब्येतीवर तुझं मी अनेक वेळा मी म्हटलं, अरे तू बॉडी बिल्डर आहेस का बेसिकली तुला 2 मिनिटं थांबवतो. मी हो. ह्याच्या संदर्भात आपली यंग ब्रिगेड आहे ना, ह्या हो. यंग ब्रिगेडला मी त्या 2 गोष्टी नक्की सांगायला मला आवडेल. की मी म्हणालो की पैसे कमवणं, यशस्वी होणं हा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा भाग आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला काय लागतं, तर तुम्हाला हे व्यवस्थित शाबूत पाहिजे आणि हे शाबूत पाहिजे. बरोबर. तुमचं शरीर योग्य निरोगी तर तुम्ही सगळं काही करू शकाल. मी आजही मला उठतो, मी खूप चालतो, प्राणायाम करतो, सूर्यनमस्कार करतो आणि मी रामदेव महाराजांचा शिष्य आणि भक्त आहे. मी ऍथलेटिक पद्धतीने काम करतो. माझ्या घरी जर तुम्ही आला तर यू विल फाइंड सो मेनी मशीन्स, वर्कआउट आहेत, ट्रेडमिल आहे, सायकलिंग आहे. सो मी सुरुवात इतकी मजेदार करतो. फक्त एकच आहे की एन्जॉय करायचं. करेक्ट. यू शुड एन्जॉय द डे. प्रत्येक दिवसाची आहे ना मजा, म्हणजे सकारात्मक एकदम. ठीक आहे, किती 1000 गोष्टी नकारात्मक चाललेल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या दृष्टीनं लवकर उठायचं, मजा करायची. तुम्हाला मजा करायची म्हणजे काय, जाऊन कुठतरी काय खायचं म्हणजे मजा नाही. मजा म्हणजे एखादं चांगलं पुस्तक वाचायला. आता मी एकनाथ ईश्वरांचं टेक युअर टाइम वाचतोय. वा, अच्छा. ते पाठवेन मी तुला हवं तर पुस्तक, माझ्याकडे कॉपी आहे. एकनाथ ईश्वरन वॉज व्हेरी हाय रेंज फिलॉसॉफिस्ट. पेन्सिल्व्हिया मध्ये US मध्ये एका मेन्सुलर युनिव्हर्सिटीमध्ये ही वॉज टीचिंग. त्याचं पुस्तक आहे टेक युअर टाइम. टेक युअर टाइम म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट करताना ना त्या गोष्टीचा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. बरोबर. जेवताना टेबलवरती फक्त जेवा, मोबाईल नाही बघायचा. बरोबर. नाहीतर काय अटेन्शन तुमचं कम्प्लीट फूड मध्ये पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बसताना त्यावेळेस यू शुड एन्जॉय दॅट. कारण आईनं किंवा पत्नीनं समजा पोहे दिलेले, तर ते पोहे खाण्याचा जो आनंद आहे ना तो तुम्हाला लुटता आला पाहिजे. बरोबर. नाहीतर काय कशाला गेलो तिकडं, मग काय करायचं, तुला नव्हतं काम ते कशाला पाहिजे. तुम्ही पोहे खा आणि दूध पे आणि त्यानंतर तुला काय करायचं ते. अगदी बरोबर. फोकसिंग गोष्टीला 100% तुम्ही देऊ शकत नाही तुमचं त्या लेवलला. नाही, अजिबात नाही. त्यामुळं तुम्ही खूप मनापासून त्याच्यावरती काम करा, त्याच्यावरती विचार करा. पहिली गोष्ट, यू थिंक, प्लॅन अँड ऍक्ट. थिंक,
प्लॅन अँड ऍक्ट. प्रत्येक गोष्ट आपण काय करतो, डायरेक्ट ऍक्शन मोड मध्ये येतो. तसं 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 नाही होत. म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या त्या एकदम आपण त्या फिलॉसॉफीशी जोडलं पाहिजे. त्याशी कुठं थांबायचं, कुठं पुढे जायचं. आणि हे जर ज्याला कळलंय तो नक्कीच तो स्वार होणार. निश्चित किती जरी ताकदीच असले तरी तुम्हाला तो जमला पाहिजे. म्हणून मी नेहमी माझं आदर्श आहे हे स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर. म्हणजे ही सगळी कमी वयातली मंडळी आहेत. तुम्ही बघा ना, स्वामी विवेकानंद वय काय, when he went to Chicago he was just I think 22. हो, येस. ज्ञानेश्वरांनी लिहिली 16 to 18. शिवाजी महाराजांनी 13व्या वर्षी सुरुवात केली. मित्रांनो, तुम्ही पण शिवाजी, तुम्ही पण ज्ञानेश्वर आणि तुम्ही पण विवेकानंद आहात. तुमच्यामध्ये तो दडलेला आहे. त्याला त्या स्पार्कला बाहेर काढायचंय फक्त. इतका खूप महत्वाचा विषय आहे तो. तर तो सारखा हिस्ट्री ही रिपीट होत असते. बरोबर. कुणीतरी त्याचा कुणीतरी आदर्श असतं आणि ते रिपीट होत जातं. म्हणून मी त्या रोज गोष्टी खूप पॉझिटिव्हली विचार करतो. आणि आपण म्हणतो ना की लगे राहो, रोज त्या गोष्टीची सातत्य पाहिजे. कॉन्स्टंटली तुम्ही त्याच्यावरती काम केलं. हे अनेक वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला बुद्धीचं प्रौढत्व जास्त ना, मॅच्युरिटी ती त्यावेळेस मिळते. ही आता मी ज्या वेळेस तुषारशी बोलतो तर वेगवेगळ्या विषयावरती आमची चर्चा होते. हो, निश्चित प्रत्येक वेळेस होते. आणि त्या चर्चेत ना, आता परवा दिवशी आता ह्यांचं शंकरराव इंदापूरचं जे काम आता तुषारचं आहे, खूप मोठं काम आहे ते. हो, एका शब्दात, एका तासात, 2 दिवसात नाही होऊ शकत. ही हॅज स्पेंड लॉट मेनी आवर्स फॉर दॅट. आणि त्यासाठी त्याच्या मेंदूचे कितीतरी पोर्शन तो मेंदूचा तो त्यामध्ये तो ब्लॉक केलेला आहे त्या कामाला. माणूस त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो म्हणजे तो ब्लॉक करतो ते सगळं. त्यातनं ते निश्चित. अगदी राजू, तुझा हा जो सगळा प्रवास आहे आणि खरंच प्रचंड ताकदीनं तू पुढे चाललेला असेल, स्वप्न तुझी निश्चित पुढे होणार. पण मला एक निश्चित मला विचारायला आवडेल की जसं तू शरीराला जपतोस तसं तुझं कुटुंबाची साथ घेणं, आई वडिलांचे जे अनुभव मला तू शेअर केलेत आणि खूप टची येते. आणि हे करत करत तू आज जे सामाजिक केस जपतोयस, म्हणजे समितीला काही मदत करणं असेल किंवा तुझे वारकऱ्यांनी दरवर्षी बघतो वारकऱ्यांविषयीचा तुझा गजर, अनेक 1-2 कार्यक्रमांना मी यशवंतराव नाट्यगृहाला केवढे मोठे कार्यक्रम या थोडंसं ऐकायला, आणि तू आता तुझ्या त्या फील्ड मध्ये पण आहे, तर थोडंसं ऐकायला आवडेल. याच्यामध्ये ज्यावेळेस माझ्या आई वडिलांबद्दल मी कधी म्हणतो की मी पुण्यात होतो आणि ते शिवपुरीला तिकडे जंक्शनला होते, ह्याला बिगवंडला. आणि मला बऱ्याच वेळा वाटायचं की ह्यांना घेऊन यायला पाहिजे कुणी, मी. बरोबर. तर अतिशय प्रसंग थोडासा हे असला तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि देन ती सगळी फॅमिली आहे ना, यायला तयार नव्हती पुण्यासारख्या ठिकाणी. तर ते आली. आणि जे तो प्रवास जो सुरू झाला तो अतिशय हे म्हणजे डिफिकल्ट होतं. पण मी बरेच वेळा म्हणायचं, अरे तो कुठं राहतो. तर माझं एक उत्तर असायचं, मी खूप लोकांना सांगितलेलं, मी आई वडिलांकडे राहतो. बरोबर. ते माझ्याकडे राहतात. बरोबर. कारण मी तेवढा अजून मोठा नाही झालो की माझ्या वडिलांना मी माझ्या घरी ठेवेन. मी त्यांच्या घरी राहतो, हे त्यांचं आहे. आणि म्हणून ती जी कृतज्ञतेची भावना आहे ना, ती पाहिजे. आपण काय करतो की नाही, अहंकार, माणूस पैसे आला ना की अहंकार वाढतो आणि तो अहंकार एका वेगळ्या लेवलला घेऊन जातो. माझं 98ला लग्न झालं. माझी मिसेस आहे ना, ही खेड्यातली आहे आणि ती 10वी फेल आहे.
तुम्ही म्हणाले याला तुम्ही एवढं बी हे ते सगळं जर्मन जॉईंट व्हेंचर, पण मी तो एक तो जो इन्सिडेंट आहे ना, तर तो म्हणजे तो प्रेम विवाह आहे आणि ती फेल झाली कशा तरी कारणानं. पण आज मी तुम्हाला सांगतो की ती 10वी झाली, ती 10वी मध्ये असताना आम्ही 11वी मध्ये का 12वी असताना लग्न केलं. ती 10वी पास झाली, 11वी केलं, कर्वे संस्थेमध्ये 12वी केलं, पुणे युनिव्हर्सिटीतनं बीकॉम केलं, म्हणजे एमकॉम केलं. नाव सी इज अ डायरेक्टर फॉर जॉईंट व्हेंचर कंपनी. ग्रेट. हा प्रवास आहे सगळा. म्हणण्याचा उद्देश काय की आपण कोणाला कमी लेखता कामा नये, त्यातली strength तुम्हाला कळली पाहिजे. ठीक आहे, माझ्याकडनं म्हणजे असं लोक म्हणतात की वेगळ्या लेवल खूप असा चेंज झाला, पण आपण त्या व्यक्तीला ती माझी पत्नी जरी असेल तर पण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून ज्यावेळेस तिच्याकडे बघतो ना, तर तिला सगळ्यात स्वतंत्र तिला देणं हे आपलं काम आहे. ते सगळ्या गोष्टी दिल्या मला आणि ती आज आमचं जॉईंट व्हेंचरचं तुषार युनिट आहे, त्या युनिटमध्ये सी इज ऑपरेशन हेड. ती इंटरॅक्ट विथ जर्मन पीपल. मला ऑपरेशन मध्ये जावं लागत नाही इतकं, म्हणजे आज एवढा मोठा भार ती सांभाळू शकते की मला कधी काळी आत्ता विचार केला तर इतकं वाटतं की हे कसं काय होऊ शकलं. बरोबर. अदरवाईज मला तिथं एखादा मोठा चांगला MBA किंवा असा अनुभवी माणूस मला तिथं आणून बसवावा लागला. बरोबर. पण आज आपलं घरातला माणूस आणि एका वेगळ्या लेवलला तिथं जाऊन हे खूप मोठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आय एम ऑल्सो थँकफुल टू हर दॅट सी इज माय लाईफ पार्टनर. येस. दिस इज अ कॉम्प्लिमेंट फॉर इच अदर. असं नाही की आपण एखाद्याला गृहीत धरतो म्हणतो ना, तर तसं गृहीत धरू नये कुणालाही जगामध्ये. बरोबर. तो ती मित्र असू दे, बायको असू द्या, आई असू द्या, बहीण असू द्या, कुणी असू द्या, तुम्ही गृहीत धरलं की समजायचं तुमचं काहीतरी चुकतंय. कारण गृहीत धरलं की तिथं लिमिटेशन येतात. तुम्ही मोकळं सोडा. तुम्ही हे असं वागू शकतो का? हो, वागू शकतो. त्याला काय कोणी बादलंय काय? मला 2 मुलं आहेत आता. एक जर्मनीमध्ये आता मुलगा माझा जस्ट मेकॅनिकल त्यानं केलं आणि तो आता MS करतोय जर्मनीमध्ये. मला वाटते तो स्वतःच्या विचारानं गेला. मी नाही त्याला म्हणलं की तू जा. बरोबर. मी म्हणलं तुला पैशाची मदत मी करतो, निर्णय तू घे. परत असं म्हणू की पप्पांनी पाठवलं नाही. तुला निर्णय घ्यायचे. तुला इंटरेस्ट आहे परत हे जॉईन व्हायला, यू आर मोस्ट वेलकम. इफ यू आर नॉट ऑल्सो वेलकम. आपण कुणालाही हे आता एवढं आहे एम्पायर तर काय हे चालवायचं कसं, चालवायला द्यायचं कसं ते तो आपण ठरवणार आहे. त्याचं काय आपण त्यासाठी ट्रस्ट पण करू शकतो. बरोबर. असं काही नाही की ते त्याला इंडिव्हिज्युअलच माणूस पाहिजे. टाटामध्ये काय कुठं स्वतः कोण टाटा आहेत कोण नाही. अगदी बरोबर. तर आपलं हे त्यामुळं बायस कुणाबरोबर असणं नाही, तसं नाही. मी धंदा तसा नाही करत. बरोबर. मुलगी आहे ती आता ती पण आता जर्मनीला तिला आता नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये करायचंय. तिचं आता फेब्रुवारीमध्ये मार्च मध्ये आता ती जाईल. त्यांचं चालू आहे अजून युनिव्हर्सिटी सिलेक्शन आणि हे ते. आता तिचं शी इज डुईंग व्हेरी
खूप हुशार जनरेशन आहे. म्हणजे 90-95% मार्क्स घेणारी, अतिशय स्मार्ट, माझ्यापेक्षा मी म्हणतो खूप स्मार्ट जनरेशन हे आहे. आणि हे सगळं करत असताना बेसिक ज्या गोष्टी समाजा रिलेटेड आहेत, म्हणजे आता मी कुटुंबाबद्दल सांगितलं, माझ्या भावांनी पण मला ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं, बहिणींनी पण मला सहकार्य केलं, मित्रांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे त्यामध्ये तुषार रंजनकर आहे, नंतर रघुनाथ राऊत आहे, नंतर मी सुधाकर चव्हाण आहे, की ज्याच्या क्लासवरती मला जाऊन समिती सोडल्यानंतर इमिजिएटली माझं जे सामान आहे ते सुधाकरच्या त्या क्लासवरती तिथं बरेच दिवस. तर अशा बरेच माझे मित्र आहेत, समिती परिवार आहेत, समितीतले बरेच मित्र आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे मला मदत, मी परत म्हणतो की आर्थिक मदत म्हणण्यापेक्षा जी भावनिक सपोर्ट असतो, बरोबर, किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन असतं, त्या सगळ्या गोष्टी ही मदतच असते. त्यामुळं हे करत असताना जे आम्ही माझ्या तो जो काही 2000 ते 2000 आतापर्यंत आम्ही दरवर्षी, कारण माझे वडील हे वारकरी संप्रदायातले असल्यामुळं माझ्या वडिलांनी सलग 40 वर्षे पायीवारी केलेली. तुषार, हो माहिती मला, बरोबर. आळंदी. त्यामुळे तू सुद्धा सध्या दर वारीला तुझं मोठं इथे त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी आता आमच्याकडे कसं आजही माझ्याकडे दिंडी येते तांबेवाडीची, आणि ती दिंडी मध्ये जे काही 300-400 वारकरी असतात ना, ते ज्या दिवशी पालखी थांबते पुण्यामध्ये, तर ते 2 दिवस आहे ना, आम्ही त्यांची सेवा, मी त्या माझ्या त्या प्रोफाईल मध्ये ते दाखवलेलं आहे. ते त्यांच्याबरोबर भजन कीर्तन, त्यांची सेवा करणं, हे खूप असे 2 दिवस असं करत असतो आम्ही. बरोबर. आणि आता त्यात ऍडिशन काय की वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी कलाश्री संगीत मंडळामध्ये काम करतो, विश्वस्त म्हणून. तर त्या मंडळाच्या मार्फत आम्ही प्रथमच, म्हणजे गेले 3-4 वर्ष झाले, नामाचा गजर हा नाव एक कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. संगीत भजनाचा. आणि ऍक्च्युली हा बेसिकली काय की डेडिकेटेड, हे जे एकादशी, आषाढी एकादशीला जे इतके लोक पंढरपूरमध्ये जमतात, आणि त्यात आणि आपण तो नामाचा जो गजर करतो, तर त्यात नावच आहे की नामाचा गजर. आणि त्या माझ्या वडिलांच्या नावानं तो कार्यक्रम मी करतो दरवर्षी. त्यासाठी अनंत वेगवेगळ्या प्रकारचे उच्च कोटीतले जे मी म्हणेन की वी कॅन से चांगले गायक, शास्त्रीय संगीतातले, ते आम्ही येतो. मला वाटतं तो 1-2 आलो, 2 कार्यक्रमांना मी आलो होतो. अतिशय उत्कृष्ट यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आला, आणि सगळे दिग्गज, मला फार खूप आनंद घेतला. मी ते 2 वेळेस मी आलो होतो त्या कार्यक्रमात. जोशींचा मुलगा आणि त्यांचा नातू, ते दोघं पण आले होते. भाटे आले होते, करेक्ट. खूप लोक आतापर्यंत 4 वर्ष, ह्या वर्षी मिस झालो कोविडमुळे. बरोबर. आणि मी त्या आता आजही ज्या दिवशी पालखी निघते, तर आमचा कार्यक्रम आहे की मी पण पुणे टू सासवड चालत जातो. सहकुटुंब आम्ही चालत जातो. सहकुटुंब, आपल्या समितीतले मित्र परिवार असतो. बरोबर. हो, तो पण असतात, मते वगैरे, ते माझ्याबरोबर बरेच जण असतात. तर तो एक, म्हणजे कारण ते एक वेगळं अंग आहे आपल्या आयुष्यात. निश्चित. ते असं हे करता येत नाही. म्हणजे बऱ्याच शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, मी जातो, इंटरॅक्ट करतो. योगाचे आम्ही बरेच शिबिर घेतलेले आहेत.
नंतर सरफेस कोटिंग कॉलेजमध्ये मी तिथं पण आमच्या ज्या कॉलेजमधनं मी बाहेर पडलो हो त्या ते डायरेक्ट होतात हो आवडत निश्चित. अभिनंदन तुझं त्यावेळेस आम्ही केलं डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये तू आज त्या पदावरती खरंच इट इज प्राऊड मुवमेंट. प्रश्नच नाही. ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो त्या कॉलेजचं ट्रस्टी बनणं त्या लेवलला आपली हे होणं म्हणजे जसं की तो आता आपल्या समितीचा आहे तसं हो. म्हणजे हे हे एक भूषणाव गोष्ट आहे निश्चित प्रश्नच नाही. आणि ते अप्रिशिएशन आहे ते हो. ती तुम्हाला दिलेली पावती आहे परमेश्वरानं. खरंच आणि म्हणून आणि ही जी संस्था आहे केव्हापासून 1800 शतकातली ती संस्था आणि त्या संस्थेमध्ये आपण ट्रस्टी बनणं जिथं आपण शिकलो आणि इतकी जुनी संस्था ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याची गंमत एक सांगतो. आता एक आमच्याकडं नवीन चेअरमन आलेत आणि तर ते म्हणाले माहितीये का ह्या मिटिंगला ह्या ज्या तर त्याचं 1 वर्ष अध्यक्ष बाळ गंगाधर टिळकांनी केले. हो करेक्ट अगदी बरोबर. टिळक त्याचे अध्यक्ष होते. बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे. ऍज इंडिव्हिज्युअल मला विचारलं तर मी अशा एका मोठ्या संस्थेशी हे आता डीई सोसायटीचं उद्या माझं शूटिंग आहे. नॅनो टेक्नॉलॉजीवरती आम्ही आता त्यांना युट्यूब वरती ते व्हिडिओ टाकायचा आहे डीई सोसायटीच्या. आणि ते म्हणले इंग्लिश मला ते पाहिजे तुमचं जॉईंट व्हेंचरचं त्यावरती सगळं आणि उत्तम इंग्लिश मधनं तुम्ही केलं तरी चालेल म्हणले की आपण इंटरनॅशनली देणार आहोत. खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या. अचिव्हमेंट म्हणण्यापेक्षा मला मिळालेली पावती आहे असं म्हणेन मी. निश्चितच प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टी तर असा हा सामाजिक नाही खरंच राजू हा तुझा जो सगळा प्रवास आहे म्हणजे टॅनरी पासूनचा आज तू फर्ग्युसन कॉलेजच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा ट्रस्टी आहेस आणि एके दिवशी अध्यक्षही बनशील म्हणजे आणि आज तुझी जी वेगवेगळी स्वप्न आहेत निश्चित अतिशय आणि या स्वप्नांमध्ये सगळ्यांचा सहभाग आणि जमिनीवर राहणं ज्याला म्हणतो आपण. अजूनही तू ज्या पद्धतीने आता बोलतो अगदी मला तो लहानपणचाच राजू जाणवतो तुझ्यामध्ये ज्या पद्धतीने तो कुठली गोष्ट करताना कम्युनिकेट करताना. त्यामुळं आज सुद्धा तुझ्याशी बोलून इतका आनंद वाटला आणि मला खात्री की जे सगळे विद्यार्थी ऐकतायत की त्यांनाही वाटलं असेल की आपल्याच जवळचा कोणतरी आहे आपल्याच मातीतला आहे आणि इतक्या छान पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. अनेक गुण जे फायर इन बेली लागते ती निश्चित प्रत्येक विद्यार्थी यातनं काही ना काही गोष्टी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल याची मला पूर्ण खात्री आहे. कुणाला ऑलरेडी वेळ आपली हो कुणाला काय विचारायचं असेल तर निश्चितच वेळ आपली ऑलरेडी गप्पांच्या ओघात खूप थोडा वेळ जास्त झाला पण तरी सुद्धा कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारायला हरकत नाही. मला वाटतं टाईपही करू शकता इथे किंवा आय वॉन्ट टू स्पीक म्हणून तुम्ही सांगू शकता आणि काही प्रश्न विचारायला निश्चित हरकत नाही. देशपांडे सर काही विचारायचंय? जस्ट आपण त्यांचा म्यूट आहे वाटतं. हा त्यांचा म्यूट दिस. हा येस प्लीज बोला ना सर. देशपांडे सर बोला. हॅलो. हा बोला सर. हॅलो. हा बोला. हा नमस्कार इंगळे साहेब. नमस्कार. खूप छान सुंदर तुमचा प्रवास मी अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो. मला 2 प्रश्न आहेत की तुमची जी फॅक्टरी आहे सरफेस कोटिंगची ती कुठे आहे आणि काय सरफेस कोटिंग काय करता तुम्ही सबस्ट्रेट कशावरती सरफेस कोटिंग करतात याचं कारण असं आहे की मला थोडंसं सरफेस कोटिंगचा अनुभव अशा पद्धतीने आहे की भोर इंडस्ट्रीज लिमिटेड भोरला मी सर्व्हिस करत होतो. तर स्टील ग्रिप जो आहे इन्सुलेशन टेप तर त्याचं कॅलेंडरिंग युनिट होतं आणि त्याच्यावर आम्ही गमिंग करायचो इन्सुलेशन टेप वरती. तर ते सरफेस कोटिंगची थोडीफार आयडिया आहे आणि तो विषय थोडा माझ्या आवडीचा असल्यामुळे आणि तो माझा पहिला जॉब होता आयुष्यातला. तर त्यामुळे सरफेस कोटिंगचा जो तुमचा फॅक्टरी मला बघण्याची प्रचंड इच्छा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही टॅनरी पासून 6.5 कोटीचा घरापर्यंत जो प्रवास आहे तो प्रचंड आहे. म्हणजे हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे अक्षरशः तुम्हाला. तर अशा व्यक्तीला मला जरूर भेटायला आवडेल. तर तुमच्या फॅक्टरी बघायला मला यायचं असेल तर कसं येता येईल आणि कुठे फॅक्टरी आहे आणि काय सरफेस कोटिंग करतात थोडीशी आयडिया दिली तर बरं होईल. हे याच्यामध्ये आम्ही आमच्याकडे 2-3 व्हर्टिकल आहेत. त्यापैकी एक व्हर्टिकल आपण जे आपण नॅनो कोटिंगचं आहे
की त्याच्यामध्ये आपण खूप थिन आणि ट्रान्सपरंट कोटिंग करतो आणि ती फॅक्टरी आहे शिवणे इंडस्ट्रियल एरियामध्ये. अच्छा, शिवणे इंडस्ट्रियल मध्ये. बरं हो, त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ पण दिलेला आहे. तर बरं बरं मी डिटेल्स तुषार सरांकडे देतो. बरं. शिवणे इंडस्ट्रियल मध्ये तुमचं कुठे अग्रवाल गोडाऊन कशी आहे? अग्रवाल गोडाऊन नाही, हिंदुस्थान बेकरीच्या बाजूला आहे. अच्छा, हिंदुस्थान बेकरीच्या बाजूला. बरं तिथं कारण शिवणे मला माहिती आहे पूर्ण. माहिती आहे ना. तर हो, हिंदुस्थान मी बेकरीच्या याला राहतो, सिंहगड रोडलाच राहतो ना सर, त्याच्यामुळे जवळच आहे, तसं काही अडचण नाही. शिवणे हद्दी आणि शिवण्यातले सगळे इंगळे फॅमिली खूप मोठी आहे शिवण्यामध्ये. सगळे हो. इंगळे मला पर्सनली ओळखतात. हा, ते देशमुख वाडीचे तिथे राहतात ते. देशमुखवाडीतले सगळे. हा, हो. बर, तिथे आहे तुमची फॅक्टरी. हा, आणि दुसरी फॅक्टरी जी आहे, आम्ही सरफेस कोटिंगचे जे बूथ्स बनवतो ती फॅक्टरी आहे. कुठे? पावडर कोटिंगचे जे काही सिस्टीम्स बनवतो ती फॅक्टरी वेळू आहे, शिंदेवाडीला आहे. वेळू शिंदेवाडी हा. माहिती आहे. हा, तर हे दोन्हीचे पण तुम्हाला डिटेल्स मी देतो. आणि हे आम्ही म्हणजे याच्या संदर्भामध्ये आपण कोविड थोडस निवळलं की आपण डेफिनेटली ज्यांना कुणाला फॅक्टरी पाहायची इच्छा आहे. हो, नक्की. मला तर पहिली इच्छा आहे. म्हणजे तुम्ही जे मला फक्त सांगा, मी लगेच यायला तयार आहे. आणि अतिशय सुंदर प्रवास आहे. म्हणजे मला खूपच म्हणजे अट्रॅक्टिंग आणि इंटरेस्टिंग वाटलं की एक माणूस जो त्याने, कारण मला वालचंद नगरची थोडीफार माहिती, माझं प्रॉपर गाव फलटण असल्यामुळं त्या भागातला मी आहे. मी फलटणचा आहे. हो. मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे केसावर फुगे मी सुद्धा विकत घेतलेले आहेत. त्यामुळे आपलं थोडस मी लागलेलं लागलं म्हणजे केसावरती. हो, नाही खरंच आहे. कसं आहे तुषार सर, काय तुम्ही काय आपण समवयस्क पडतो ना, त्या सगळ्या फेज मध्ये आपण गेलेलो आहे. आणि जो माणूस खालून वरती जातो ना, असा माणूस कधीच कायम डाऊन टू अर्थ असतो. आणि मला दुसरं तुमचं ते पेंट हाऊस बघायला पण नक्की आवडेल. नक्की. खूप सुंदर, अतिशय इन्स्पिरेशनल होतं. आणि तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर मलाही निश्चितपणे व्यवसाय करावा ही प्रचंड उर्मी निर्माण झालेली आहे आता. नक्की. आणि कुणाकुणाला तसं वाटतं, आणि त्याच्यासाठी तुमचं नाही खूप आहे, माझ्या डोक्यात प्रचंड आहे. मला काही परिस्थितीमुळे जॉब करावा लागला, परंतु मला माझ्यामध्ये आणि माझा मोठा भाऊ जो इंदोरला असतो, आमच्या दोघांमध्ये व्यवसायाचा किडा प्रचंड आहे. पण त्याची एक छोटीशी झलक म्हणजे मी 85 to 87 डेअरीचा जर्सी गाय घेऊन दुधाचा बिझनेस फलटण मध्ये केलेला आहे बरं का. येस. त्यामुळे तो किडा आहे. परंतु काही परिस्थितीनुरूप काही व्यवसाय बंद करायला लागतात, तसा तो लागला. अदरवाईज व्यवसायाची गंमत आहे ती वेगळीच आहे. आणि ती निश्चितपणे तुमच्या आत्ताच्या सगळ्या लेक्चर मधून मला ती उर्मी परत जागृत झाली. आणि म्हणूनच मी अतिशय आय एम इगरली अवेटिंग टू सी युअर फॅक्टरी. नाही, तर मला नक्की. आवडेल. काही मार्गदर्शन लागलं ना तर नक्की. माय डोर्स आर ओपन फॉर यू एव्हरीबडी. त्यामुळे कधी आपण इव्हेंच्युअली नक्की भेटू. आणि मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना. हो, नक्की. मी नक्की येईन बघायला. आणि मी तुषार सरांकडनं तुमचा नंबर घेऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करून फॅक्टरी बघायला नक्की येईन. आणि मग आपण निवांत बोलूया. खूप काही बोलायचंय तुमच्याशी. थँक्यू. मला वाटतं श्रुतिकाला प्रश्न विचार. श्रुतिका बोल. श्रुतिका पवार. हॅलो सर, आवाज येतोय? येतो आवाज, बोल. तर हॅलो सर, गुड आफ्टरनून. तर सर, आम्हा सर्वांना खूप छान अशा प्रकारे गायडन्स केला आहे तर तुम्ही. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन एवढे सर्व सक्सेस मिळवले आहे तुम्ही. तर सर, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा एक प्रसंग येतो जेव्हा तुम्हाला समजतं की नाही, मला ही परिस्थिती, आता जी परिस्थिती आहे ती चेंज करायची, बदलायची. तिथून तुम्हाला एक टर्निंग पॉईंट भेटतो आणि एम भेटतं. तर सर, तुमच्या लाईफमध्ये असा कोणता प्रसंग होता जिथून तुम्हाला तुमचं एम भेटलं आणि तुम्ही त्यावरती कशा पद्धतीने काम केलं, असा कोणता प्रसंग आहे? तुला तो प्रसंग मी ऍक्च्युली तो सांगायला विसरलो. मला ट्रेनिंगला जायचं होतं आणि आमच्याकडे हा सरफेस कोटिंगचा कोर्स आहे, हा 3 वर्षाचा सँडविच पॅटर्न कोर्स आहे. आणि सँडविच पॅटर्न कोर्स मध्ये पहिले 2 सेमिस्टर्स तुषार हे कॉलेजमध्ये असतात. तिसरं सेमिस्टर हे इंडस्ट्रीमध्ये असतं. 4th 5th परत कॉलेजमध्ये, 6th इंडस्ट्रीमध्ये. बरोबर.
तर आम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला व्हेन आय अप्लाइड, तर परत किडा तो की इथं नॉर्मल इंडस्ट्री नको. आय अप्लाइड टू बर्जर पेंट्स कोलकाता. अच्छा. हा, आणि सगळ्यांनी इथं घेतलं बरं का, गरवारे इथे आपलं जवळच. पण मी आणि माझा एक मित्र आहे राजेंद्र ठुसे म्हणून, तांबोळी सरांचा भाचा आहे. अच्छा, हो का? बर हा. बर बर. अच्छा. तर आम्ही निघालो. आता मी समितीतच राहत होतो, सामान बऱ्यापैकी स्टोर रूम मध्ये ठेवलं आणि गेलो. तर मी पहिल्यांदाच गीतांजलीनं फ्रॉम मुंबई टू कोलकाता, आणि आम्ही जिथं पोहोचलो, तर पोहोचल्यानंतर तर सगळे महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही गेलो. आणि when we went and we were supposed to resume, आम्ही रिझ्यूम झालो, आणि एक रॉय म्हणून एक HR ची खडूस बाई होती, एकदम ती 35-40 असेल त्यावेळी. तर तिनं मला इतकं आम्हा दोघांना उभा आढाव घेतलं ना, की व्हॉट इज दिस, युअर प्रिन्सिपल हॅज नॉट इन्फॉर्म अस अँड यू हॅव टू गो बॅक. अँड देन she fired left and right. We again went second day, requested, खूप विनंती हे ते केलं, पण ती काही मानली नाही. देन वी फोर्सफुली वी हॅव टू कम बॅक. 3-4 दिवसांनी आम्ही परत, ते तिकीट नाही मिळालं, बिनतिकीटच प्रवास झाला. आणि ज्यावेळेस मी when I come back with राजेंद्र ठुसे, आणि मी CST ला आम्ही उतरलो ना, तर मला वाटते तो त्याचे बहीण आणि मेहुणा त्याला घ्यायला आले होते कारमध्ये. तो कारमध्ये बसला, त्यानं मला बाय बाय केलं, आणि माझ्याकडे बॅग होती आणि पूर्ण डार्कनेस होता, काहीच नव्हतं. कारण मी समितीमध्ये कोणाला फोन करू शकत होतो नाही, मी माझ्या गावाला कोणाला फोन करू शकतो नाही, मी माझ्या मित्रांचे, आणि ते काय त्यावेळी मोबाईल नव्हते की लगेच मोबाईल केला. आणि हे 91 ची गोष्ट बोलतो मी. बरोबर. आणि मी फक्त मग लॉक रूम मध्ये सामान टाकलं, आणि रोज पुढचे 3-4 दिवस, कारण मी टेक्निकल इन्स्टिट्यूटला पुण्याला फोन करायचो, आणि ते सर यायचे 11ला, कधी माझा फोन लागायचा, असं मिस व्हायचं. कारण इन्स्टिट्यूटनं पत्र दिल्याशिवाय मला कुठल्या कंपनीमध्ये ट्रेनिंगला मिळणार नव्हतंच, मिळणारच नव्हतं. somehow I could able to get connected with Principal Ingle of Technical Institute that time, and he said there is one you can say United Ink विले पार्लेला, तिथं आपल्या 2 मुले आहेत, तिथं तुला मिळू शकते ट्रेनिंगला. तू जाऊन मात्र डॉक्टर साठे म्हणून त्यांचे चेअरमन, त्यांना तू भेट. तर ते मी ज्यावेळेस गेलो, अंधेरीला उतरलो, तर ते 4 दिवस काहीतरी 6 दिवस कॉन्फरन्सला गेले. मग परत ते अंधेरीच्या स्टेशनवरती एक 7-8 दिवस तसंच, कारण पर्यायच नव्हता. पैसे संपले, ते कागदपत्राची फक्त बॅग प्लास्टिकची, आणि ते मग तो पोलिसी खाक्या रोज आम्हाला संध्याकाळी रात्री प्रसाद मिळायचा. मला त्यावेळी तो माझा टर्निंग पॉइंट होता. मला त्यानंतर ज्यावेळेस मी त्या युनायटेड इंक मध्ये जाऊन, परत मला युनायटेड इंक नको, मी ते घेतलं. साठे आले, त्यांना भेटलो, त्यांनी मला दिलं. परत मी तिथून मंत्रालयामध्ये गेलो, विजयसिंह मोहिते पाटलांना भेटलो, विजयसिंह मोहिते पाटलांकडनं पत्र घेतलं. अश्विन दानी, चेअरमन ऑफ एशियन पेंट्स, मी परत भांडुपला आलो. भांडुपला ते पत्र दाखवलं, मला त्यांनी वेलकम केलं, आणि मी टॉप क्लास कंपनीमध्ये मला रिझ्यूम झालो. तो प्रसंग माझ्या आयुष्यातला टर्निंग, की म्हणलं पुढं
नोकरी नाही करणार मी. बरोबर बरोबर. आणि मी करेन ना तर मी यांच्यापेक्षा मोठा होऊन दाखवतो. निश्चित निश्चित. म्हणजे बर्जर पेंटपेक्षा माझी कंपनी मोठी होईल. बरोबर. म्हणजे बर्जर कोण, म्हणजे तो जो प्रसंग आहे ना ते माझ्या मनाला भेदून गेले. आणि म्हणून मी ठरवलं की आयुष्यामध्ये आपल्याला जे करायचंय ना की आपण टॉप क्लासच झालं पाहिजे. म्हणजे मी हे त्याच्यापेक्षा खूप उंच जाणं आणि होपफुली आपण एखादं हेलिकॉप्टर घेऊ का आणि एवढ्या पद्धतीच्या आपल्या सगळ्या हे आहेत आणि वी आर व्हेरी क्लोज टू अवर टार्गेट. तर तो माझा टर्निंग पॉईंट होता. हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो एक टर्निंग पॉईंट येतो आणि आपल्याला तो सांगून जातो की नाही आता नाही माघारी येणार. खूपच छान खूपच छान. श्रुतिका, तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मला वाटतं. आणि राजू, मला वाटतं की तुला जे अवॉर्ड मिळालं उद्योजकता बाबतीमध्ये त्याबद्दलचाही प्रसंग निश्चित ऐकायला आवडेल. म्हणजे 2016 आणि 17 मध्ये महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र वन जे स्टार सारखंच चॅनल आहे ना तर त्यांनी सर्वे केला होता पुण्यामध्ये. तर त्या पुण्यामध्ये कुणाच तरी प्रसंगानं कोणतरी मला फोन आला आणि ते म्हणले इंगळे का, म्हणलं हो. मग ते माझ्या सिद्धार्थ टॉवर्सच्या ऑफिसला आले. तर ते म्हणले आम्हाला अशी मुलाखत द्यायची. मग मुलाखत घ्यायची म्हणले ठीक आहे. म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं ते काय तुम्ही हे करणार आहे का, प्रसिद्ध करणार? ते म्हणले नाही. मग 1.5 महिन्यानं मला परत मुंबईला बोलवलं शूट ह्याच्यामध्ये. ते म्हणले वी हॅव सिलेक्टेड लाईक दिस आणि आम्ही औद्योग, सामाजिक ह्या सगळ्या क्षेत्रातले 10 टॉप क्लास लोक आम्ही घेतलेले 2017ला. हो. तर ते म्हणले उद्योग आणि ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी. त्यात नुकतंच माझं 2017ला ते ज्ञानोत्सव झालं होतं. बरोबर. आणि त्या संदर्भात मला तो आयकॉन 2000 पुणे आयकॉन 2017 करेक्ट, पुणे आयकॉन 2017. हा, तर ते तो एक मोठा मानाचा पुरस्कार. खूप आनंद झाला आम्हाला त्यावेळेस. खूप मानाचा पुरस्कार तुला त्या मेन 10 लोकांमध्ये तुझं पण नाव त्याच्यामध्ये होतं. आणि त्यामध्ये खूप इव्हन आपले सिम्बॉयसिसचे हे होते त्या ह्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुजुमदार सर होते. नंतर क्यू ते काटकर ह्याचे क्विक सोल्युशन्स असे खूप नामांकित नावाजमन सगळे लोक होते. मला पूर्ण आठवतं. खूप आनंद झाला आम्हा सर्व समिती परिवाराला, आम्हा सगळ्यांना की आपल्या राजूला पुणे युथ आयकॉन हे अवॉर्ड मिळतंय. आणि खूपच छान तो कार्यक्रम होता. मला येता नाही आला कार्यक्रमाला, पण त्याचे हायलाइट्स आम्हाला बघायला मिळालेल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत तुझा प्रवास आणि इतक्या सुंदर गप्पा तुझ्याबरोबर झाल्या. आता आपला आजचा वेळ थोडा एक्सीड झालेला आहे ठरलेला. छान मंत्रमुग्धतेने आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनी मोकळं वाटलं. एवढं एक वन स्पॅन मध्ये असं 2 तास मला वाटतं आता 2 तास झाले, आता 2 तास. निश्चित. हो, येस. त्यामुळे आपली वेळ थोडी संपत आलेली आहे, पण निश्चित ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना भरपूर काही शिकायला मिळालं. प्रत्येकजण तर थँक्यू म्हणतोय तुला, दिसतंय तुला इथं स्क्रीनवरती. आणि सगळ्यांना मुलाखत खूप भावलेली आहे. तुझं जे काही तुझे मांडलंस ते निश्चित सगळ्यांना आवडलेलं आहे. सगळ्यांनी थँक्स आहे, अनेकांनी तुला हे दिलेलं आहे. आणि निश्चित मुलांनी निश्चित त्यातनं काही घेतलेलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तू म्हटला त्यावेळेस निश्चित कधीतरी कंपनी बघायला पण ज्या मुलांना यायचंय, काही ना कदाचित तू संधी पण देशील त्यांच्या आयुष्यामध्ये, याची मला पूर्ण खात्री आहे. अनेकांना तू संधी देतोस वेगवेगळ्या लेवलच्या, तर त्यामुळे त्यांनाही ती संधी देशील याची पूर्ण खात्री आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, अल्फाबाईट परिवारच्या वतीनं तुझा वेळ खूप बहुमूल्य आहे, मला माहिती. अनेक गोष्टीत तू बिझी असतोस, अनेक पातळी, अनेक फ्रंट्सवर तुझं काम चालू आहे, तरी सुद्धा आज अतिशय मौल्यवान वेळ तू आज दिलास. एक काल नुसतं बोलणं झालं की लगेच आज तू तयार झालास. नेहमीच तू हाकेला देणाराच असा मित्र आहेस. त्यामुळे सर्व अल्फाबाईट परिवारातर्फे तुझं खूप खूप धन्यवाद देतो, एक परिवारातर्फे म्हणून. कळालं का? नाही, मला पण तुझे स्पेशली तुझे खूप धन्यवाद. कारण अशा एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मला कनेक्ट होण्याची
व्यक्त होण्याची संधी तू उपलब्ध करून दिली. ह्या मुलांशी ज्यावेळेस डायरेक्ट संवाद होईल अजून तो एक मोठा होईल. पण दिस इज रिअली अ गुड इनिशिएटिव्ह. तुझे आता म्हणजे आता मला वाटतं की चौथी पाचवी मुलाखत असेल, पण हे खूप छान पद्धतीनं जाणार आहे आणि दिस विल बी डेफिनेटली मोटिवेशनल टू ऑल एव्हरीबडी मोटिवेशनल. आणि तुला तुझ्या भावी सर्व स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांचे धन्यवाद. खूप सगळ्यांचे थँक्यू येतात, मी सगळ्यांना थँक्यू म्हणतो. ओके, रेकॉर्डिंग केलेलंच आहे मला वाटते. हो केलेलं आहे, निश्चित. ओके, चालेल. मग तू हे करू शकतो ना? हो, सगळं मी पाठवून देईन ना, सगळं व्यवस्थित हे करून. चालेल. थँक्यू. ओके.